त्यांनाही विनम्र असं अभिवादन करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय आणि वैचारिक गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनाही विनम्र असं अभिवादन करतो। महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु आदी क्रांतिगुरु नवजी वसंत यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। स्वातंत्र्यवीर वीरा सावरकर यांनाही विनम्र असं अभिवादन करतो। वीरा सावरकरांचे क्रांतिकारी गुरु आदी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनाही विनम्र असं अभिवादन करतो। वासुदेव बळवंत फडकेंचाही गुरु आदी क्रांतिगुरु नवजी वसंत यांना दुसऱ्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। तुमच्या माझ्या सर्वांच्या खिशामध्ये, माझ्या ताईच्या पर्समध्ये, बटव्यामध्ये असलेल्या रक्कम रुपये 1 पासून ते रक्कम रुपये 500 पर्यंत या प्रत्येक नोटेवरती ज्या महात्मा गांधींचं चित्र आहे त्या महात्मा गांधींना देखील या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करून महात्मा गांधींचे राष्ट्रीय आणि वैचारिक गुरु लोकमान्य टिळक यांनाही विनम्र असं अभिवादन करून लोकमान्य टिळकांचाही गुरु आदी क्रांतिगुरु नवजी वसंत यांना तिसऱ्यांदा या ठिकाणी मी विनम्र असं अभिवादन करतो। देशातील पहिली मागासवर्गीय विद्यार्थिनी, पहिली मागासवर्गीय शिक्षिका मुक्ताताई साळवे यांनाही विनम्र असं अभिवादन करून या देशासाठी, या राज्यासाठी आणि या राज्यातल्या गावागावासाठी ज्या ज्या मागणींनी आपलं बलिदान दिलं अशा तमाम ज्ञात सर्वच मागणींना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। आजवर मातंग समाजाचा जो इतिहास राहिलेला आहे तो जर पाहिला तर आज मातंग समाजाने प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक चळवळीमध्ये आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। पण हिंदुत्वासाठी जर म्हटलं तर या ठिकाणी हिंदुत्वासाठी देखील मातंग समाजाने आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। बहुजनाच्या चळवळीमध्ये देखील मातंग समाजाने आपलं योगदान दिलेलं आहे। दलितांच्या चळवळीमध्ये देखील नामांतराचा लढा असो किंवा आमच्या धाराशिव जिल्ह्यातला बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणत त्या ठिकाणी फासावर लटकलेला आमचा श्रीपती शिंदे असो, असं दलित चळवळीमध्ये देखील मातंग समाजाने आजवर आपले योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। मात्र पहिल्यांदाच तुमच्या आमच्या भावी पिढीच्या भविष्याच्या प्रश्नासाठी ज्या मागवीरांनी आपलं बलिदान दिलं त्यामध्ये स्वर्गीय संजयभाऊ ताकवडे असतील, त्यामध्ये स्वर्गीय अंकुशभाऊ खंदारे असतील, त्यामध्ये मागच्याच 10 दिवसापूर्वी या वीराने या ठिकाणी आपलं बलिदान दिलं ते अविनाशजी खंदारे असतील, या सर्व शहीद वीरांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। लवजी शक्ती सेना वाशिम जिल्हा या ठिकाणी आज जिल्हा कार्यकारिणीच्या फेरनिवड आणि नवनियुक्तीच्या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी मंचेवर उपस्थित असलेले सर्वच माझे मान्यवर, माझ्या कुळातील माझे बांधव, माझ्या भगिनी, समोर बसलेले सर्व समाज बांधव आणि भगिनी, खरं तर वेळ किती झाला आता तर पाहायचं सुद्धा म्हणजे मला तो कंटाळा आलेला आहे। कारण वेळ 4ची होती। मागील आठवड्यामध्ये चर्चा झाली, कैलासभाऊ खंदारेची चर्चा झाली, वामनराव भिसेची चर्चा झाली, कैलासभाऊ थोरातांची चर्चा झाली। साहजिकच या ठिकाणी आपण 3 महिन्यापूर्वी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली होती आणि त्याच्यानंतर नव्याने आपल्याला या ठिकाणी फेरनिवड आणि नवीन निवडी घ्यायच्या होत्या, त्या संदर्भात चर्चा सुरू होती। आपल्याला ज्ञात आहे जयंतीचा महिना होता, 1 तारखेपासून जे घराच्या बाहेर होतो ते 8 सप्टेंबरला शेवटची जयंती साजरी केली। 1 तारखेला पहिल्यांदा मला वाटतंय मागील 6-7 वर्ष मला 1 तारखेला महाराष्ट्रामध्ये कधी जयंतीचा लाभ घेता आला नाही। मागील 6-7 वर्ष मी बाहेरच्या राज्यामध्ये मग ते MP असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल किंवा तेलंगणा असेल इत्यादी राज्यामध्ये मला सातत्याने गेल्या 6-7 वर्षामध्ये जावं लागत होतं। कारण त्या ठिकाणी इतर राज्यात देखील साहित्यरत्न अण्णाभाऊंचा प्रचार झाला पाहिजे, त्यांच्या कार्याचा गुणगौरव झाला पाहिजे, त्या उद्देशाने इतर राज्यामध्ये गेल्या 6-7 वर्ष मी त्या ठिकाणी फिरत असताना यंदा मात्र पहिल्यांदा या ठिकाणी पुण्यातल्या सर्व टीमने खूप आग्रह केला, विनंती केली। पुण्यामध्ये ज्या पद्धतीने आपली जयंती समिती असते अशाच प्रकारच्या जयंती समितीने देखील मोठा कार्यक्रम घेतला होता। त्यांनी आग्रह केला की भाऊ यंदा मात्र तुम्ही इथं थांबलं पाहिजे। पुण्याच्या टीमने मात्र एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी अशी जयंती साजरी केली। पुण्यातल्या लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यातल्या स्वारगेटच्या ठिकाणी सारसबाग या ठिकाणी असलेल्या अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यावरती
1 तारखेला हवाई पुष्पवृष्टी करून त्या ठिकाणी हेलिकॉप्टर मधून फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी केला. अशा पद्धतीने ऐतिहासिक क्रांतिकारी जयंती त्यांनी साजरी करत असताना मला त्यांनी थांबण्याचा आग्रह केला आणि मी तो ऐतिहासिक अविस्मरणीय असा सोहळा याची देही याची डोळा मला त्या पाहायचा भाग्य त्या ठिकाणी लाभलं. निश्चित आजपर्यंत आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की आपण प्रत्येक वर्षी 2, 3, 4 ठिकाणी का होईना आपण हेलिकॉप्टर मधून हवाई पुष्पवृष्टी करण्याचे कार्यक्रम करतो. आपण प्रत्येक अनेक वेळा म्हणजे साताराचं आपलं लवली वाजता साळवेचं दुर्गापेठ या ठिकाणी असलेला अर्धपुतळा असेल, पुण्यातलं संगमवाडी या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लवली वाजता साळवे यांची समाधी असेल किंवा सारसबाग या ठिकाणी असलेला अण्णाभाऊंचा पुतळा असेल किंवा अगदी धाराशिवमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर लवजी शक्ती सेनेनी खरं तर ही फॅशनच सुरू केली. तोपर्यंत म्हणजे लवजी शक्ती सेना गेल्या 2007 सालापासून या महाराष्ट्र राज्यामध्ये हवाई पुष्पवृष्टी करून हेलिकॉप्टर मधून हवाई पुष्पवृष्टी करून त्या ठिकाणी जयंती साजरी करते. सुरुवात करत असताना एकंदरीत परिस्थिती पाहत असताना की अनेक राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या होत असताना या ठिकाणी मात्र दुर्दैवाने आद्य क्रांतिगुरू लवजी वाजता साळवेंचा मात्र या ठिकाणी विषय निघत नव्हता. या ठिकाणी अनेक आम्ही विद्वान पाहिले, अनेक साहित्यिक पाहिले, अनेक मोठे मोठे राजकारणी धुरींदर पाहिले, अनेक जण या ठिकाणी व्याख्यानं असतील, भाषणं असतील, हे सर्व काही या ठिकाणी आम्हाला ज्ञान या ठिकाणी देत असताना 5-5 हजार वर्ष मागे जाऊन या ठिकाणी इतिहास सांगायचे की रामायणामध्ये काय घडलं, रामायण खरं होतं का खोटं होतं, महाभारत खरं होतं का खोटं होतं. रामायण महाभारताच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या अगदी 1000-2 हजार वर्ष मागे जाऊन या ठिकाणच्या यांनी आम्हाला त्या गोष्टी सांगितल्या. मात्र दुर्दैवाने त्यांना या देशाच्या आणि तुमच्या आमच्या बापाचा इतिहास 200 वर्ष मागे जाऊन या ठिकाणी कधीच सांगता आला नाही. एक अपेक्षा अशी होती की लवजी वाजता साळवेंचं एवढं कार्य आहे की या देशामध्ये एकमेव असा योद्धा होऊन गेला की ज्याने बिगर लग्नाची क्रांती केली. या देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी या ठिकाणी आपलं रक्त सांगलं, योगदान दिलं, बलिदान दिलं. मात्र या सर्वांच्या जर आपण जर माहिती घेतली तर अनेक क्रांतिकारक असे आहेत की त्यांचे पूर्वज त्यांचे वंशज तुम्हाला आज पाहायला मिळतील. मात्र दुर्दैवाने तुम्हाला सांगतो की आद्य क्रांतिगुरू लवजी वाजता साळवे एकमेव असा योद्धा होऊन गेला की त्यांनी बिगर लग्नाची क्रांती या देशासाठी एवढं त्याग, एवढं योगदान, एवढं बलिदान दिलेलं असताना देखील दुर्दैवाने मात्र व्यवस्थेमध्ये त्यांची या ठिकाणी दखल घेतली जात नव्हती. मग लवजी शक्ती सेनेचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर ज्या तऱ्हेने ज्या पद्धतीने या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने जय लवजीचा नारा या ठिकाणी बिंबवायला पाहिजे होता, ते आज मला गर्व वाटतो, अभिमान वाटतो की तुमच्यामुळेच या दांडा असू द्या किंवा कुणी कुठल्याही जातीचा असून त्याला जय लवजी म्हणल्याशिवाय तो मांगायला या ठिकाणी डावलून जाऊ शकत नाही. माझ्या देशाच्या सर्वोच्च पदावर असलेला पंतप्रधान का असला त्याला सुद्धा आज जय लवजी म्हणावं लागतं. आपल्याला आज या देशाचा पंतप्रधान सुद्धा आज जय लवजी म्हणतो. ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. निश्चित त्या पद्धतीने हे सगळे वाटचाल करत असताना आपल्या सगळ्यांना मी बाकीच्या काही इतिहासामध्ये जाणार नाही. एकंदरीत सातत्याने प्रवास सुरू आहे. 1 तारखेला पुण्यामध्ये होतो, 2 तारखेला नगरमध्ये होतो, नगर, शिर्डी, राहुरी, राहता 4 ठिकाणी जयंतीचे कार्यक्रम होते. 3 तारखेला तिथून निघालो, नागपूरला आलो. 3 तारखेला सकाळी नागपूरला कार्यक्रम केला, संध्याकाळी वर्ध्याला केला, तिथून डायरेक्ट 700-800 किलोमीटर मागे जाऊन सोलापूरला गेलो. सोलापूरचा कार्यक्रम केला की तिथून डायरेक्ट 500-600 किलोमीटर, 700-800 किलोमीटर नाशिकला जाऊन कार्यक्रम केला. सातत्याने 1 तारखेपासून जर पाहिलं तर या 8 सप्टेंबर पर्यंत जे जयंतीचे कार्यक्रम झाले ते कमीत कमी 400 ते 500 किलोमीटर आणि जास्तीत जास्त 1000 किलोमीटरचं अंतर रात्रभर प्रवास चालू आहे. रात्रभर प्रवास चालू. 8 तारखेला शेवटची जयंती साजरी केली. 8 तारखेला शेवटची जयंती कर्नाटक राज्यामध्ये जो पूर्वीचा गुलबर्गा जिल्हा होता त्यातला वेगळा करून त्या ठिकाणी कलबुर्गी नावाचा नवीन जिल्हा झाला. त्या कलबुर्गी जिल्ह्याच्या आळंद तालुक्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये 8 तारखेला मोठ्या थाटामाटामध्ये त्या ठिकाणी तिथल्या आपल्या कर्नाटक मधल्या मातंग समाजाने जयंती साजरी केली. त्या ठिकाणी कर्नाटक राज्याचे मंत्री आले होते, अनेक आमदार आले होते. भव्य मोठी अशी मिरवणूक त्या ठिकाणी आपण सोशल मीडियाला पाहिलं असेल. तर ती 8 तारखेची शेवटची जयंती झाल्यानंतर या संघटनात्मक बऱ्याचशा जिल्ह्याच्या कार्यकारिणी चेंजेस बदल्या, बाकीचे इतर आता उद्या निवडणुका आहेत. परत आपला वर्गीकरणाचा विषय, या विषयाकरता तारखा दिल्या होत्या. त्या तारखेमध्ये कैलास भाऊंचा मागच्या आठवड्यामध्ये फोन आला. त्यांनी आग्रह केला की भाऊ आता आपल्याला कार्यकारिणी या ठिकाणी नव्याने निर्माण करावे लागणार आहे. तर त्यासाठी त्यांनी वेळ मागितली, निश्चित वेळ दिली. मात्र दिलेल्या वेळेमध्ये मी पोहोचू शकलो नाही. त्यामुळे सर्वांची
या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर कैलास भाऊ हा कार्यक्रम होत असताना तर उशिरा झाला, त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी मावू शकलो. अन्यथा तो जर वेळेवर कार्यक्रम झाला असता तर आपले अनेक समाज बांधव या कार्यालयाच्या बाहेर थांबले असते, त्यांना बाहेर ताटकळत थांबावं लागलं असतं. निश्चित मी नेहमी हे कार्य करत असताना एक तत्व या ठिकाणी अनेक तत्वापैकी हे एक तत्व पाहिलेलं आहे की जे काय होते ते सध्याच्या पिरियडमध्ये मांगाच्या हिताचं होतंय हे समजून या ठिकाणी मी वाटचाल करतो. अनेक ज्या ज्या काही घटना घडत चाललेल्या आहेत, ज्या ज्या काही गोष्टी घडतात, मग ते चांगल्या असो किंवा वाईट असो, वाईट जरी असलं तर त्या तात्पुरत्या आणि क्षणिक आहेत, मात्र त्याचा रिझल्ट भविष्यामध्ये हा चांगला राहणार आहे. या पद्धतीने या ठिकाणी वाटचाल करत असताना आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे या ठिकाणी या राज्यामध्ये लवजी शक्ती सेनेसारखा मार कोणीच खाल्ला नाही. मग ते नागपूर असो, मुंबई असो, कुठलाही जिल्हा असो, सगळ्यात जास्त मार खाणारी संघटना लवजी शक्ती सेना, सगळ्यात जास्त केसेस अंगावर घेणारी संघटना लवजी शक्ती सेना, सगळ्यात जास्त बसेस तोडफोड करणारी संघटना लवजी शक्ती सेना, सगळ्यात जास्त बसेस जाणारी संघटना लवजी शक्ती सेना, राज्यात नाही तर देशामध्ये सगळ्यात उग्र आंदोलन करणारी कुठली संघटना ही लवजी शक्ती सेना मानली. मला बरोबर अभिमान आहे. आज ज्या पद्धतीने लवजी शक्ती सेनेचा जो झंझावात या ठिकाणी राज्यभरामध्ये इतरही राज्यामध्ये जे आजपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की बाहेरच्याही राज्यात मांग आहेत का, कर्नाटकला सुद्धा मांग आहे का, आंध्राला सुद्धा मांग आहे का, एमपीला, युपीला, बिहारला किंवा झारखंडला किंवा मध्य प्रदेश किंवा गुजरातमध्ये या ठिकाणी देखील मांग आहे का हे आम्हाला माहित नव्हतं. मात्र निश्चित मला गर्व वाटतो, अभिमान वाटतो की या लवजी शक्ती सेनेमुळं की 16 राज्यातला मांग आज एकमेकाला या ठिकाणी ओळखू लागलेला आहे. आज महाराष्ट्र राज्यात सगळे 7 राज्यामध्ये लवजी शक्ती सेनेचं काम चालू आहे. महाराष्ट्राच्या इतरही राज्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये काम सुरू असताना निश्चित चढता आले का लवजी शक्ती सेनेचा आजपर्यंत राहिलेलं आहे. अनेक आंदोलनं केली, आंदोलनं करत असताना कुठलंही कार्य करत असताना निश्चित एक मात्र तुम्हाला सांगतो की या ठिकाणी कामाची सुरुवात केली, नोकरी सोडली, घरदार सोडलं. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की जेव्हा नोकरी सोडली तेव्हा 40,800 रुपये पगार होता. आज जर मी कामावर असतो तर 2.5-2 लाख रुपये मला पगार असतो. मला वाटतं महिपती बाबू एकदा माझ्याकडे कॉर्पोरेशनला आले होते, भरपूर गणित पगार मी घेतला असता. माझं डोकं एवढं चालतंय की त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका महाराष्ट्रातली 2 नंबरची महानगरपालिका, डोकं एवढं चालतंय, ताकद बी तेवढी आहे, वचन बी तेवढं आहे, मान बी तेवढा आहे, सन्मान बी तेवढा आहे. त्या ठिकाणी चांगला एखादा टेबल घेऊन मी रोजचे 20-25 हजार रुपये सहज छापत बसतो. कारण जवळजवळ 15-16 हजार कोटीचं त्या ठिकाणचं 1 वर्षाचं बजेट आहे. त्यामुळे महानगरपालिकेमध्ये चांगला धंदा करत बसलो असतो. आज पगार बी तेवढा असता. आज जर तुम्ही 13 पासूनचे जर हिशोब जर केला तर कितीतरी कोटी रुपये माझे त्या ठिकाणी आतापर्यंत कमवले असतात. मात्र ते सर्व सोडून या ठिकाणी मला या सामाजिक संघटनेसाठी यावं लागलं. पात्रता नव्हती, लायकी नव्हती. अख्ख्या 7 पिढ्यामध्ये आमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये कोणी नसताना मला या क्षेत्रामध्ये यावं लागलं. ऍक्सिडेंटली, अनावधाने या ठिकाणी मला यावं लागलं. परिस्थिती काहीच नव्हती. आम्ही भाषण ऐकायला सुद्धा मी घाबरायचो. बोलणं तर दूरच, आमच्या 7 पिढीमध्ये कुणी कधी भाषण केलं नाही, कधी सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं नाही. अख्ख्या 7 पिढीमध्ये मला 12 चुलते होते, त्याला लोक, एक आत्या होती, माझ्या आजीला 15 मुलं होती. एकही व्यक्ती दुसरीच्यावर कुणी शिकलं नाही. अख्ख्या जगामध्ये आमची एक बाई एसटी पुढची स्वतःची जागा नाही. एक तर झोपड्यामध्ये नाही तर कॉर्पोरेशन जगामध्ये, म्हणजे भाड्याच्या घरातलं आमचं सगळी लाईफ असताना या ठिकाणी आमची ती पात्रता नसताना या ठिकाणी मला यावं लागलं. मात्र येत असताना त्यावेळेसच आम्ही शपथ घेतली की मरेपर्यंत, जोपर्यंत या संघटनेशी आपण जोडलेलो आहोत, जोपर्यंत काम करायचे तोपर्यंत मरेपर्यंत समाजाच्या नावावरती धंदा करायचा नाही, ना कुठलं पद घ्यायचं. त्यामुळे सुरुवातीला शपथ घेतली की अगदी शेवटपर्यंत, मरेपर्यंत ना आमदारकी, ना खासदारकी, ना मंत्रिपद, ना महामंडळ, ना कुठल्या एखाद्या पोलीस स्टेशनची साधी कमिटी सुद्धा घ्यायची नाही. कारण धंदा करणारी आपल्या अवलाद नाही. आपण देणं लागतो. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला, ज्या समाजामध्ये मी जन्म घेतला, तिचं आपण देणं लागतं ते प्रत्येकाने दिलं पाहिजे. मुद्दल कोणी देऊ शकत नाही, व्याज मात्र देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. एवढंच स्वप्न उराशी वाढलं. घराच्या बाहेर पडलो, नोकरी सोडली, 40,800 ची नोकरी सोडली. 1.5 महिन्यांनी मला पेन्शन सुरू झाली आणि पेन्शन किती मला त्या ठिकाणी बसली तर 8,306 रुपये मला सगळ्यात पहिली पेन्शन मिळाली. म्हणजे 40,000 मी 5 पटीने खाली आलो. बायको घरामध्ये घरकाम करत होती. थोरं पोरगा 11वीला, दुसरं पोरगा 9वीला, तिसरी पोरगी 3रीला, आणि नोकरीच्या व्यतिरिक्त कुठं इतर माझं उत्पन्नाचं साधन नव्हतं. आई सुद्धा माझ्या इथं होती. अशा परिस्थितीमध्ये मला एवढं भयंकर वेळ लागलं होतं
मला अख्खं जेवढे जेवढे नाते होते, जेवढे मित्र आहेत, मला वेळेशिवाय काहीच बोलत नव्हतं. वेळ लागले म्हणजे वेळा झाला आणि मी नोकरी सोडली. तुम्हाला सांगतो की एकतर ही शपथ घेतली की राजकारणातच जायचं नाही, दाबाचं कुठलंच पद घ्यायचं नाही, वर्गण्या मागायचं नाही आणि काम करायचं कोणाचं तर फक्त आणि फक्त मागायचं काम करायचं. बाकी भानगडीत पडायचं नाही, ना हिंदू ना बहुजन ना दलित, त्या भानगडीत पडायचं नाही. कारण माझी तेवढी पात्रता नाही, माझी ती लायकी नाही, तेवढं माझं आयुष्य नाही, तेवढी माझी बुद्धिमत्ता नाही, तेवढं माझ्याकडे पैसे नाही, तेवढा माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे सगळ्यांसाठी मी कुठं वेळ घालवत असतो. आज माझ्या मागाचं घर सगळ्या बाजूनी गळत असताना मी लोकांच्या घरावर जाऊन का पत्र टाकत असतो. माझी ती परिस्थिती नाही. त्यामुळे सुरुवातीला काम करत असताना या पद्धतीने शपथ घेऊन प्रामाणिकपणे बाहेर पडल्यानंतर निश्चित मी भाग्यवान आहे. मला प्रामाणिक सगळे तुमच्यासारखे सोमनाथ भाऊ सारखा सगळे प्रामाणिक खंदे त्या ठिकाणी सहकार्य मिळाले, प्रामाणिक मिळाले. आज मला गर्व वाटतो, अभिमान वाटतो. नवजी शक्ती सेना हटके चीज आहे, ब्रँड आहे, हा ब्रँड आहे, ब्रँड. आणि अनेक पदाधिकारी माझ्यासोबत आज रात्रभर राबव प्रवास आहे, रात्रभर काय रात्री आम्ही 8 वाजता निघालो. यवतमाळवाल्यांचे फोन येत होते, मी त्यांना सांगितलं मी रात्री 3 वाजेपर्यंत पोहोचलो असतो. समृद्धीने आम्ही 3 वाजेपर्यंत पोहोचलो असतो. रस्त्याने येताना खबर लागले की रस्त्याने येऊन थांबतात, वेळ बघत नाही. मगाशी वामनरावांनी सांगितलं 4:30-5 ला सभा एखाद्या मंत्र्याशी सुद्धा होती, पंतप्रधानांच्या होत नाही, पण ह्या मांगाच्या सभा होतात पाठीचे 4:30. वर्ष पाहिजे. आणि मग येत असताना रात्रभर आम्ही जेवलो नाही. पदाधिकाऱ्यांना सांगितलं राहुल आहे, नितीनभाऊ वायदंडे, नितीनभाऊ घोडके आणि अनिकेत आमचा ऋषिकेश देव मागे बसलाय, मॅनेजर आहे तो बँकेमध्ये, मॅनेजर आहे मागे बसलाय. बघा सगळ्यात शेवटी शूटिंग करतोय, फोटो काढतोय, त्याचं सत्य राहिलं. विषय त्यांना पैसे दिले नाहीत, यांना पैसे दिले नाहीत. यातलं कुणालाही गजानन भाऊ यातलं कुणालाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघून सांगा, यांना कुणाला खासदार व्हायचंय का, यांना आमदार व्हायचंय, यांना महामंडळ घ्यायचं. नाव साडे विकास महामंडळ रात्रभर जागेत, अनेक दिवसापासून जागेत, रात्रभर 1 तारखेपासून जागेत, कंटिन्यू जागेत. तुम्ही आम्ही त्यांना पगार देत नाही, मी पैसे देत ना, त्यांना कुठलं पद दिलंय ना, पैसा ना पद. किती प्रामाणिक आहे. जगामध्ये तोड नाही, अनेक राष्ट्रामध्ये सांगत असतो तेवढी वेळ नाही. भाग वेगळा आणि जगातल्या सगळ्या जाती वेगळ्या, फार वेगळे. भांडाचं फार वेगळं पण दुर्दैवाने आम्हाला ते बघताय. आमची नजर कमी पडायला लागली, आम्हाला आमच्याकडे बघायला रामभाऊ फार नजर कमी पडायला लागली. अनेक जण नाव ठेवतात, बऱ्याच जणांनी काय 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 बोलले. एवढा खराब माझा समाज नाही, माझी जात तेवढी खराब नाही. त्या जातीसाठी मी नोकरी सोडली, दिवस रात्र बनवून भटकते आम्ही. ती जात फार ग्रेड आहे, फार विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या, खूप विचार करून केले. आंदोलनं घेतली बिगर पैशाची, बिगर वर्गणीची. मला वाटतं त्या लाठीचार्ज झालं तेव्हा गणपती भाऊ आलते सीतामढी चौकामध्ये 2016ला, तुम्ही होता. लाठीचार्ज झाला ते, आम्हाला इश्यू करायचं होतं. ठरलं मोर्चा निघाला, यशवंत स्टेडियम मधून आम्ही निघालो. घोषणा देत 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 निघालो. संख्या कमी होती, पण बातमी झाली पाहिजे, आंदोलन दखलपात्र झालं पाहिजे. काय करायचं, मार खायचंय, ठरलं मार खायचं. आम्ही निघालो रस्त्याने, सीताबर्डी चौकात आलो. युवराज अण्णा होता, थोडीशी धक्काबुक्की झाली तिथं. पोलिसांशी आम्ही भांडायला लागलो, उजत घालायला लागलो. पहिली माफी माग, काय पड, त्याशिवाय आम्ही इथून हटत नाही. सीताबर्डी चौकात खाली बसतो, 1.5 तास बसतो. ट्रॅफिक इकडची तिकडे नाही, तिकडच्या गाड्या इकडे नाही, इकडची गाडी तिकडे नाही, सगळं जाम, सगळा रस्ता जाम. पोलीस येतात, विनवणी करतात, PSI येतोय विनवणी करतोय, PI येतोय, ACP येतोय, BCP येतोय विनवणी करतोय. कुणी झालं काय, हळूहळू हळूहळू त्यांनी महिला काढल्या, पुरुष मंडळी काढले. बघितलं मोबाईलवाले किती लोक आहेत, त्यांना काढलं बाजूला. मीडियावाले किती आहेत, त्यांना काढलं बाजूला. जे मध्ये मला एकट्याला घेतलं, जे असे मारत सुटले. चौघांनी माझे दोघांनी 2 हात 2 पाय धरले. जे मधून बुटा आणि काट्याची सुरुवात झाला वर्षावर की मी 2:30 वाजता त्या ठिकाणी माझ्यावर लाठीचार्ज झाला. पहाटे 4:30 वाजेपर्यंत माझ्या तोंडात आवाज निघत नव्हता. मला डायरेक्ट लता मंगेशकर हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं. अगदी एन्जॉय केला, फुल एन्जॉय केला. इतका मार खाल्ला, इतका मार खाल्ला, फुल एन्जॉय केला. बातमी झाली,
बातमी करायची तू टार्गेटनी काम चाललं. लवजी शक्ती सेना टार्गेटनी काम करते आणि तोड नाही. मला गर्व वाटतो, अभिमान वाटतो, संघटनेला तोड नाही. मला जास्त आंदोलन सांगायची गरज नाही. तुम्ही पदयात्रा सारखा सगळीकडे उल्लेख होते. पदयात्रा यांच्यासारखी पदयात्रा आज अनेक राजकीय पक्षाचे नेते मंडळी पदयात्रा करतात 20, 22, 23, 24, 25 किलोमीटर. तुमच्या आशीर्वादाने मी किती करतोय 58 किलोमीटर एका दिवसात. तुमच्याच ह्या जिल्ह्यातली एक पदयात्रा झाली आता ह्या म्हणजे 16 तारखेला 16 नोव्हेंबरला सुरू झाली पुण्याहून नागपूरची. 13 डिसेंबरला मोर्चा झाला. त्यावेळेस ज्यावेळेस मी वाशिम मधून निघालो होतो, वाशिम आपल्या ह्या पुण्यनगरीतून निघालो होतो, त्यावेळेस ही पदयात्रा मला वाटतंय शेवटचा मुक्काम त्या हाताला काहीतरी हातेला शहर मागे मला वाटतं कारंजाच्याही मागचं ठिकाण मुक्कामाचं कोणतं होतं ते एक गाव होतं तराळा. तिथून निघालो. ठरलं होतं काय तर कारंजाला मुक्काम करायचं. तराळाहून काहीतरी कारंजा 26 का 32 किलोमीटर काहीतरी अंतर येते. तिथून चालत निघालो आम्ही सकाळचं. संध्याकाळ झाली. संध्याकाळी 6-7 वाजता आम्ही पोहोचतो कारंजाला मुक्काम होता. बघितलं वेळ आणखी 6-7 वाजले आणखी काय थोडंसं चालू. इथून हाताला म्हणून काय ठिकाण आहे हातीला यवतमाळच्या बाउंड्रीलाच येते. मग त्या ठिकाणी चालत गेलो. आणखी तिथून 20-30 किलोमीटर 15-20 किलोमीटर चालत गेलो. तिथं व्यवस्था नव्हती, राहण्याची जेवणाची काय व्यवस्था नव्हती. अचानक येत होतं. मग ठरलं की तिथून मग फोन केले सगळे यवतमाळच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना कुठं जायचं. मग त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्याच्या बाउंड्रीला दुई नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये रात्रीचं जाऊन आम्ही मुक्काम केला. अंतर किती झालं एका दिवसाचं 62 किलोमीटर. रात्रीच्या 2:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचलो. रात्रीच्या 2:30 वाजता कधीही मिलावट त्यामध्ये केली नाही. ती बसलोय गाडीवरती ताई रडायच्या. आमच्या जाधवताई होत्या, अनेक आमच्या महिला भगिनी माझ्याबरोबर. आता ते माझ्या महादेवची आई माझी ताई लिंगायत ताई किती वय माझ्या पुढे चालायच्या. विनंती करायचो थांबताई नको चालू. त्यांच्यामुळे मला त्रास व्हायचा. कधीच ऐकलं 2 दिवस ते माझ्याबरोबर चालणार. अनेक भगिनी चालत होत्या. दुर्गाताईचा फोन यायचा, विनंती करायचे भाऊ आम्हाला चालू द्या. त्यांना सांगितलं नाही 1-2 दिवस फक्त तुम्ही चाला. तुमच्या आता वेळ नाहीये, तुम्ही चालायची गरज नाही. एका दिवसाला तुमच्या आशीर्वादामुळे माझ्यासारख्या ह्या वयाचा व्यक्ती 50-50, 60-60, 62 किलोमीटर एका दिवसाला चालतो. गोष्ट नाही. अगदी 16 तारखेला जे निघालं चालत तेव्हापासून अगदी थांबलेल्या गाडीच्या सीटवर सुद्धा बसतो नाही. सगळे माझ्यावर पदाधिकारी करायचे पोराची. मग काही गावामध्ये यायचे, काही जण गाडी घेऊन आपला समाज तेवढा भोळसर आहे, प्रेम करतो तेवढं गाडी घेऊन यायचे. भाऊ पोलीस लांब गेले बसा ना गाडीवर जाऊ पुढे. यांनी गाडी आणली ती नुसरती गाडी आणली ती भाऊ बसा ना गाडीवर. अनेक वेळा अनेक ठिकाणी प्रयत्न झाले, कधी बसलं नाही. गद्दारी करायची नाही, मिलावट नाही. तिचा जे काय ते ओरिजिनल आहे. प्युअर मागण्याची आवड आहे. इथं धंदा करणार नाही, डुप्लिकेटपणा करणार नाही. सक्सेस झालं आंदोलन तुम्ही पाहिजे. 13 डिसेंबरला 12 डिसेंबरला एका मोठ्या राजकीय नेत्याला मोर्चा त्या ठिकाणी होता. 12 डिसेंबरला ते मला 10 तारखेला मला भेटायला येणार होतं. तो नेता वर्धेमध्ये मला भेटायला येणार होता. फोनवरती बोलणं झालं. त्यांची पदयात्रा चालू होती आणि त्यांचा 12-12ला मोर्चा होता नागपूरला. त्यांचा मोर्चा झाला. संख्या काय होती काय नाही मला माहित नाही. मात्र गाड्या हजारो गाड्या रस्त्याने जात होत्या. रस्त्यावर त्या प्रत्येक गाडीवरती बॅनर लावलेल्या. बसेस जात होत्या, कार जात होत्या, अगदी BMW गाड्या जात होत्या, जीप गाड्या जात होत्या. अनेक गाड्या, अनेक हजारो वाहन त्या 12-12च्या मोर्चासाठी जाताना मी रस्त्याने पाहिली. रस्त्याने चालत होतो मी. मोर्चा झाला. रात्रीच्या बातम्या बघितल्या, टीव्हीला बातम्या दिसल्या. गदारोळ झाला, अमकं झालं, तमकं झालं, अटक झाली, हे झालं ते झालं. या बातम्या बघितल्या. दुसऱ्या दिवशी मोर्चा झाला, आपला मोर्चा झाला. तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात. 5 पटीने मोर्चा झाला. त्या नेत्याच्या 5 पटीने मोर्चा लवजी शक्ती सेनेचा आणि मांगाचा मोर्चा त्या ठिकाणी. नागपूरमध्ये एकदा नाही तर अनेक वेळा पिवळं वादळ या संघटनेने निर्माण केलेलं आहे. अनेक वेळा या ठिकाणी नागपूरचे जे मोर्चे आपण जर पाहिले आणि बिगर पैशाचे बिगर पैशाचे मोर्चे. आज लोक गाड्या देऊन, पैसे देऊन, बिर्याण्या देऊन त्या ठिकाणी लोक येत नाहीत. मात्र या संघटनेचा किंवा मांगाचा मोर्चा हा बिगर पैशाचा लाखाचा मोर्चा होतो बांधवलं. याचा तुम्हाला आम्हाला गर्व वाटला पाहिजे. आज अनेक पक्ष
अनेक पक्षाचे नेते आम्ही बघतोय, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी समोर यावं आणि त्यांनी 2-3 हजार लोकांची सभा घेऊन दाखवली. 2-3 हजार लोकांची त्यांनी सभा घेऊन दाखवली. येतात, सभा घेतात, कार्यक्रम होतात त्यांचे. आणि कुठल्या पक्षाचं नाव घेणार, कुठलाही पक्ष घ्या, सभा घेतात ते. 2-4 हजार लोक जमवतात ना, घेतात ना सभा. खर्च किती येते विचारा त्याला. 2-4 हजार लोक जमवले, ह्यांना 2-4 लाख रुपये घालावे लागतात. पण ह्या मागाला रुपये सुद्धा घालावा लागत नाही, पाणी सुद्धा कुणाला पाहिजे नाही. साधारणतः एकंदरीत जर पाहिलं आपण राज्यामध्ये तर लवजी शक्ती सेनेचं जे कामकाज चाललेलं आहे अत्यंत प्रामाणिकपणे चांगल्या चांगल्या पक्षामध्ये देखील या प्रकारचं काम चालू नाही, अशा पद्धतीचं काम या ठिकाणी चालू आहे. आज अनेक आम्ही बघतो, संघटना बघतो, पक्ष बघतो, बरंच काय काय बघतो, पण लवजी शक्ती सेना फार हटकी चीज आहे. मागच्या शेवटचा एक मला संदर्भ या ठिकाणी काम सांगतो. लवजी शक्ती सेनेचा एवढा मोठा आलेख आहे, या ठिकाणी एक एक आंदोलनावरती 500-500 पानाची पुस्तकं तयार होती. एवढं प्रचंड काम, प्रचंड मेहनत या लवजी शक्ती सेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतली, प्रत्येक माझ्या भगिनीने या ठिकाणी घेतली. एक शेवटचा मोर्चाचा या ठिकाणी उल्लेख करतो. 27 डिसेंबर 2022चा मोर्चा झाला, मुंबईला मोर्चा होता. या ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर होतं. मुख्यमंत्री त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये बसले होते. अधिवेशन सुरू होतं मुंबईला आणि अधिवेशन काळामध्ये तुम्हाला माहिती असेल, कोणते नागपूर असो किंवा मुंबई असो, प्रचंड हजारो त्या ठिकाणी पोलिसांची कुमक असते. अनेक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी त्या बंदोबस्तासाठी असतात. तो मोर्चा त्या ठिकाणी आपला मोर्चा होता. 27 डिसेंबर 2022चा उल्लेख या ठिकाणी केला. त्या 27 डिसेंबर 2022ला लवजी शक्ती सेनेचा मोर्चा त्या ठिकाणी गेला. आम्ही आझाद मैदानावर बसलो होतो, काही टीम लावली होती. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक 7 वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी त्या दिवशी ठेवली होती. उद्देश एकच होता, या दिवसभर लवजी शक्ती सेना मान दिसला पाहिजे टीव्ही, एनी कंडिशन एनी कॉस्ट. मी आता युट्यूबला जाऊन सर्च करा, 27 डिसेंबरचा 2022चा जो मोर्चा झाला, मुंबईला जो मोर्चा झाला, प्रत्येकाला टार्गेट देऊन ठेवलं. पण त्या टार्गेटनुसार कामाला सुरुवात झाली. सगळ्यात पहिली टीम आमची महिलांची टीम गेली. सगळ्यात पहिली आमच्या भारतीताई असतील, आमच्या फुलाताई असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली 7च महिला बघितली. त्यांना पाठवलं, काय केलं, साडी सोळी बांगडी हळदी कुंकू त्यांच्या ताब्यात दिलं. त्यांना डायरेक्ट त्या मुख्यमंत्र्याला हायर करायला डायरेक्ट त्या मंत्रालयामध्ये घुसले. तुम्ही आता युट्यूबला सर्च करा, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, भारतीताईचा हात फ्रॅक्चर झाला, फुलाताईचा पाय फ्रॅक्चर झाला आणि त्या ठिकाणी त्यांना अटक झाली. 7 आपल्या महिला भगिनींना त्या ठिकाणी अटक झाली. अटक झाल्यानंतर मला फोन आला, भाऊ असं झालं. लगेच दुसरी टीम त्या ठिकाणी कामाला लावली, दुसऱ्या टीमला आदेश दिला, त्यांना सांगितलं आंदोलन कसं करायचं, काय करायचं. एक क्षणाचाही विलंब लावला नाही. लवजी शक्ती सेना काय चीज आहे, एक क्षणाचाही विलंब लावला नाही. 13 मुलं मंत्रालयाजवळ गेली, मंत्रालयाजवळ गेली. जाऊन काय केलं त्यांनी, शर्ट काढलं, बनियन काढली, पॅन्ट काढली, त्याच्या पुढे जाऊन त्यांनी अंडरवेअर काढली. मारायला डिरिंग लागत नाही, मारायला सुद्धा डिरिंग लागत नाही. भोंगळं व्हायला फार मोठी डिरिंग लागते. एक वेळ मरून पत्करलं, पण ते भोंगळं होणं म्हणजे रोज रोज मरेपर्यंत मर नाही. कुणी हे धाडस करत नाही बांधव. आणि लवजी शक्ती सेना आहे, आमदार खासदार व्हायसाठी भोंगळे होत नाही. पूर्ण लग्न आंदोलन ही लवजी शक्ती सेना. देशात कुठलीही संघटना घ्या, कुठलाही पक्ष घ्या, लवजी शक्ती सेनेसारखे आंदोलन तुम्हाला पाहायला मिळणार नाही. प्रचंड पोट तिरकी आत्मीयतेने हे सगळं काम करतात. कुणासाठी चालले, कशासाठी चालले. मला आमदार खासदार व्हायचंय, मला कुठलं पद घ्यायचं का, माझ्यावर फिरणाऱ्या पोरांना कुठं काही मोठी पद घ्यायची का, पैसा घ्यायचा. कुणी यावं सांगावं ना. चंद्रकांत साधी गेले, मी त्यांच्याकडून किंवा कुठल्याही नेत्याकडून कुठल्याही उद्योगपतीकडून 1 रुपया मागितला, कधी 1 रुपयाची वर्गणी घेतली, 1 रुपयाची भीक कुणाकडे मागितली, कुणीही सांगावं ना. आज आहेत ना माझे वर्ग मित्र आहेत, IAS ऑफिसर आहेत, IPS अधिकारी, पोलीस आयुक्त, महासंचालक माझे मित्र आहे. माझे वर्ग मित्र 1ली ते 7वी आम्ही एका वर्गात. खासदार माझे मित्र आहेत. आमचं नाना संजय काकडे, तुम्ही तर पाहिला असेल. मी युट्यूबला जर संजय नाना काकडेंची मुलाखत जर बघितली खासदारची, स्पेशली तुमच्या या माणसाचं नाव ते घ्या की त्या माणसाने नोकरी सोडली आणि समाजासाठी वनवन भटकतोय, काम करतोय. त्याची आता बाईक रॅली मुंबईला येणार आहे. ती बाईक रॅली बघा, बिगर पैशाचा 40-40 हजाराचा मोर्चा तो काढतोय. तो मराठा समाजाचा आमदार खासदार त्या ठिकाणी सांगतो. एवढा मोठा उद्योग करतो. राज्यात चांगलं नामचील आहे संजय नाना काकडे.
मी युट्यूबला कधीही सर्च केलं तर मला वाटतं 5 मिनिटाच्या नंतर त्यांनी माझं नाव घेतलं. अगदी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे. कुणालाही 1 रुपयाला या ठिकाणी समाजाचं नाव त्या ठिकाणी बदनाम होईल अशा प्रकारचं कृत्य अद्याप केलेलं आहे. कशासाठी चालले, कुणासाठी चालले, त्याचा तुम्ही आम्ही विचार करणार आहोत. आजची परिस्थिती मला सांगतो, जे काय राज्यामध्ये मी बघतोय, आज सुदैवाने आम्ही अनेक आंदोलन केली. मग ते आघाडी सरकार असो, युतीचं सरकार असो, महाविकास आघाडीचं सरकार असो किंवा महायुतीचं सरकार असो, केंद्र असो किंवा राज्य सरकार असो, एक अधिवेशन सोडलं नाही, एक अधिवेशन सोडलं नाही की त्या ठिकाणी लवचिक शक्ती सेनेचा मोर्चा जाऊन धडकला नाही. एक अधिवेशन सोडलं. पत्रात आंदोलन, आक्रोश आंदोलन, अर्धनग्न आंदोलन, हलगे आंदोलन, असूर आंदोलन, कितीतरी प्रकारचे आंदोलन या लवचिक शक्ती सेनेने या राज्याला नाही तर या देशाला दाखवली. प्रचंड आंदोलन. पदयात्रा आपल्यासारखे कुणी काढले तो पदयात्रा? 15-20 किलोमीटर चालते, ती बसते, ती गाडी निघून जाते, तिचा झोपते त्या हॉटेलवर चालते. आम्ही रस्त्याने झोपतो. तुम्ही पाहिले, अनेकांनी पाहिले, प्रत्यक्ष तो अनुभव घेतला. लोटांगण आंदोलन नुसतं लोटांगण बोलायसारखी गोष्ट नाहीये. आमच्या वामनराव पिशेच्या विष्णूच्या जिल्ह्यातनं तुमच्या शेजारचा जिल्हा अकोला, मे महिन्यामध्ये रणरणत्या उन्हामध्ये 3 किलोमीटर उघडा होऊन रस्त्याने लोटांगण घेत गेलो. 3 किलोमीटर 22 जण ऍडमिट झाले अकोला हॉस्पिटलमध्ये. कलेक्टर ऑफिसला आपण गेलो. 3 किलोमीटर 18, 20, 22, 24 वर्षाची आमची मुलं मुली, त्यांना उलट्या व्हायला लागल्या, त्रास व्हायला लागला, त्यांना नेऊन ऍडमिट केलं, हॉस्पिटलला ऍडमिट केलं. 3 किलोमीटर पर्यंत त्या ठिकाणी थांबलो नाही. अख्खा अकोला जाम केलं, अख्खा अकोला जिल्ह्याची ट्रॅफिक जाम, सगळं शहर जाम केलं. पोलीस याची विनंती करायची, काय काय करायची, एक युवराज आणण्याची क्लिप आहे बघा. बोलता तुम्ही लवकर काम करा, तंप करता. तिथं अण्णा म्हणतो किंवा ठीक आहे तुम्ही म्हणताय ना 10 मिनिटं, ठीक आहे आम्ही अर्धा तास थांबतो, पण अर्धा तासानंतर आम्ही ऐकणार नाही. एक हाटके वेगळ्या निघालो, सगळे निघालो आम्ही खाली झोपलो. पोलिसांशी सारखे यांचे वादविवाद व्हायचे. अनेक सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी होत असताना मागच्याच मला वाटतं 2022ला काय 2 मे 2022 अमरावतीमध्ये कलेक्टर ऑफिसला 43 डिग्री सेल्सिअस रणरणत्या उन्हामध्ये उघडा लोटांगण घेतलं. युट्यूबला टाक. अशासाठी औषध आहे का? अशासाठी चालली समजून घेतलं. आज परिस्थिती काय, आज देशाची परिस्थिती काय, राज्याची परिस्थिती काय, या राज्यातल्या अनेक जाती धर्माची परिस्थिती. आज देशाचं स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली आणि आरक्षण मंजूर होऊन 74 वर्ष पूर्ण झाली. आज आम्ही कुठे आहोत? आम्ही आता तरी विचार करणार आहोत. आम्ही किती दिवस याच पद्धतीमध्ये राहणार किंवा याच पद्धतीचं आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला ह्याच पद्धतीचं सगळं चित्र आहे. किती पिढ्या आणखी आम्ही दाखवणार, किती वर्ष दाखवणार, आम्ही त्याचा विचार करणार आहोत. काळ फार भयानक होतो मला सांग. आणि सगळ्यांना विनंती, या सगळ्या ज्या काही गोष्टी चालत नाही हौसेने नाहीये. आम्ही एक टार्गेट, एक लक्ष ठेवलेलं आहे की त्या दिशेने आम्ही निघालो. निश्चित जेव्हा सुरुवात केली चालायला, जेव्हा सुरुवात केली या लवचिक शक्ती सेनेच्या माध्यमातून, तुम्ही पाहिला असेल मातंग समाजाचा आलेख हा सारखा राहिलेला आहे. आजपर्यंत जर मातंग समाजाचा जर आलेख बघितला लवचिक शक्ती सेनेच्या जन्मानंतरचा, तर मातंग समाजाचा आलेख हा सारखा राहिलेला आहे. आज माझी भगिनी सुद्धा या ठिकाणी गेली करती, पोलीस कमिशनर असो नाहीतर कलेक्टर असतो, जाऊन त्या ठिकाणी फाडफाड त्या ठिकाणी जाऊन पूर्ती द्यायची. आज आमचा बांधव गाव खेड्यामधला बांधव सुद्धा त्याला डेरी यायला गेली आहेत. आणि अत्याचार काय ते पूर्वीपासून चालू अजूनही पुढे राहतील, परंतु प्रमाण मात्र त्याचं निश्चित झालेलं आहे. आणि ते होत असताना मात्र तिथं सगळ्यात पहिलं जर कोण धडक देत असेल, त्या ठिकाणी जाऊन जर कोण जाब विचारत असेल, तर ती सगळ्यात पहिली लवचिक शक्ती सेनेचा पदाधिकारी त्या ठिकाणी जातो. कुठलंही गाव असेल, कुठली का असेल, पण त्या ठिकाणी सगळ्यात पहिला त्या ठिकाणी नौसैनिक त्या ठिकाणी पोहोचतो. मला गर्व आहे, अभिमान आहे. या सगळ्या गोष्टी चालल्या राज्यात, चालल्या प्रत्येक जिल्ह्यात चालल्या. तीच मागणी आहेत का? आम्ही मागत नाही. त्यांची जबाबदारी का, आमची नाही. किती दिवस आणखी आम्ही हे करायचं? दुःख या गोष्टीचं एवढा वेदना होता. तर मला वाशिमकडे बघितलं ना, फार वेदना होता. मी आलो की दुःख होते, त्रास होतो. जे चित्र मी 2013ला सगळ्यात पहिले मी या ठिकाणी आलो. मला सुनील जाफराबादला भेटायला आलो, फार वेगळा अवतार होता. बोलायची खरंच त्याला दिली नव्हतं. आज बोलतोय, दिली आली त्याला धाडस आलं. अभिमान मला जर वाटतं त्याचं.
तेव्हा पाहिलं मी वाशिम जिल्हा सगळ्यात पहिला आलो, त्यालाच भाऊ भेटले. हा भाऊ त्यावेळेस आमची भेट झाली. त्याच्यानंतरचं चित्र काय, मला दौजी शक्ती सेना वाढले नाही वाढली मला त्याचं काय वाटत नाही. माहिती भाऊ, दौजी शक्ती सेना नाही तरी मोठी झाली, मला देश काय दिलं की नाही. आम्हाला कुठं निवडणूक लढवायची, आम्हाला कुठं धंदा करायचा, नाका वाढला ना माझा मान वाढला. चौथी वेळ आहे, एवढी मोठी आमची लोकसंख्या आहे, सगळ्यात जास्त मतदान आमचं आहे. आमदार का होत नाही मागायचा, एकेना मागच्या सुपर केले. आम्ही किती दिवस आमच्या ते विरोध बसायचे. शेवटची संधी आता, याच्यानंतर बदलणार आहे आरक्षण, इतर राहणार नाही. ते 2026 ला परिस्थितीमध्ये येते, त्या ठिकाणी सगळे फेररचना होणार आहेत सगळ्या 2026 मध्ये. मग लोकसभेचे आरक्षण बदलणार आहे, विधानसभेचे बदलणार आहे, अगदी नगरसेवक जिल्हा परिषद सगळीकडचं आरक्षण बदलणार आहे. ही शेवटची संधी वाशिम करायचं. आम्ही काय करतो, आम्ही पदामध्ये आता गुंतून बसतो. आम्हाला पद मागायचं का भावी पिढीचं आपलं भविष्य मागायचं, त्याचा आम्ही विचार केला पाहिजे. काय चाललंय सध्या राज्यात, देशात काय चाललंय, 1 तारखेला काय झालंय, एवढा मोठा निर्णय आपल्या पत्रात पडलाय. निर्णय झाला, वर्गीकरणाचा निर्णय झाला, किती क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय झाला. मागाच्या 7 पिढीची दलिद्री गेली, अख्ख्या 7 पिढीची दलिद्री गेली. येणाऱ्या सगळ्या भावी पिढीचं भविष्य त्याच्यावरती अवलंबून आहे. निकाल लागला एक तरी 74 वर्षानंतर आम्हाला न्याय मिळायला लागलाय. जागे झाले लगेच 2 तासांनी. अख्ख्या देशात मिटिंगा चालू आहे. तुम्ही किती मिटिंगा घेतल्या समज करा, आम्ही काय केलं समज करा. तुझं माझं आरक्षणाचं काय केलं आम्ही, कधी याचा विचार करणार आहोत. वर्ष झाला 21 भेटला, तुम्हाला माहिती आहे भारतभर केला त्यांनी. सक्सेस हो अनसक्सेस हो, देरी झाली ना, विचार करा ना. आणि पिढ्यानपिढ्या आम्ही तुमच्या सोबत आहे ना. आता शिकून तरी आम्हाला स्वतंत्र मिळणार आहे. पोटात दुखायला लागलं, आता शिकून तरी आमच्या मागवड्यामध्ये कलेक्टर, कमिशनर, डॉक्टर, इंजिनियर जन्माला येणार आहेत. दुखायला लागलं पोटात. आम्ही काय करतो, आम्ही विचार केलाय, आम्ही किती लोकांनी विचार केला, आम्ही काय काय केलं. 1 तारखेपासून आम्ही काय केलं, आज बरोबर 1.5 महिना झाला. 1.5 महिन्यामध्ये आम्ही काय केलं, 1.5 महिन्यामध्ये त्यांच्या 1,500च्या वर सभा चालू आहेत देशामध्ये. तुमच्या किती सभा झाल्या समोर आम्ही, विरोधामध्ये सभा चालू आहे, तुमच्या किती झाल्या. प्रत्येक नेता तयारी करतोय, हे वर्गीकरण नाही झालं पाहिजे, म्हणजेच मागाला या ठिकाणी आरक्षण नाही मिळालं पाहिजे, स्वतंत्र माग पुढे गेला नाही पाहिजे, मागाचा कलेक्टर, कमिशनर जन्माला नाही आला पाहिजे. आम्ही काय केलं, याच्यावरती चर्चा केली का. आज दिवसभर तुम्ही थांबलाय, सकाळपासून थांबलाय, त्याच्यावर चर्चा केली का. आम्ही 1 तारखेपासून काय केलंय, आता 16 तारखेपासून काय करायचंय, याचा प्लॅन केलाय कोणी. काही एकमेकालाच नुसतं नाव ठेवण्यात चाललंय. थोडं तरी बदललं पाहिजे ना. निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जर बदललं नाही ना संपून जातो आपण. बदल झाला पाहिजे. काय करायचंय आम्हाला, उद्यापासून काय करायचं. नियुक्त्या, संघटना भाग वेगळा जाऊन येते, पण आम्ही एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय झालाय. उद्या जर ते रद्दबातल झालं, करायचं काय करणार. आज फार तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत, निदान झोपडं तरी आम्हाला राहायला. येणाऱ्या पिढीचं काय होणार आहे, त्याला रस्त्यावर राहू द्यायची नाही. तुमच्यासाठी कोणी नाही इथं, एवढं लक्षात असू द्या. आम्ही अनेक देवादेवींना इथं कोंबडं बकरं देतोय, येते का कुणी आमच्यासाठी, येतोय कुठला देव. अनेक साधू संतांना हार, अगरबत्ती, नारळ, तेल, वाद सगळं करतोय का नाही, खर्च करतोय का नाही. येतोय कुठला साधू संत आमच्यासाठी. अनेक पक्षाचे नेते आहेत, अनेक पक्षाचा उदो करतोय ना आम्ही. अनेक पक्षाला आतापर्यंत दिग्देत आलोय ना मताची. कोणी येते आपल्यासाठी, कुणी एकाने तोंड उघडलं. आम्ही वर्गीकरणाच्या बाजूने, सत्तेतला किंवा विरोधात कोण बोललं तुमच्या बाजूने. लक्षात असू द्या, तुमच्यासाठी कुणी नाही इथं, कुणीच नाही तुमच्यासाठी. तुमच्यासाठी जर कोण असेल ना, फक्त मागचं एवढं लक्षात असू द्या, बाकी कुणी नाही तुमच्यासाठी. काळ्या दगडावरची रेग आहे, तुमच्यासाठी कुणीच नाही इथं. तुमचा फायदा करून घ्यायला
तुमची मतं घ्यायला, तुमचा वापर करून घ्यायला बस ह्याच्यासाठीच आहे. तुमच्यासाठी मात्र कोणी नाही. मला एक सांगा ना, ज्या पक्षात आम्ही काम करतोय, ज्या पक्षाची आता पहिला आम्ही दोन्ही धुतोय, सतरंजी हाताळतोय, ज्या पक्षाचा उद्धव करतोय, ज्या नेत्याचा उद्धव करतोय, कोण बोलला मला एक सांगा की आमच्या वर्गीकरणाला पाठिंबा आहे? एक नेता सांगा. मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही. का रे बाबा, का नाही बोलत? आमची भीक घेत नाही तू. आमच्या मतावर तू आमदार होतो, आमच्या मतावर तू खासदार होतो, आमच्या मतावरती तू नगरसेवक होतो, जिल्हा परिषदचा सदस्य होतो, मंत्री होतो, मुख्यमंत्री होतो. आमचीच मताची भीक आहे ना, आम्ही दिले ना बाबा. आम्ही तुला भीक टाकली तेव्हा तू आमदार खासदार झालाय. मग तू आमच्यासाठी का बोलत नाही? आम्ही कधी विचारलंय? मला सांगा, तुमच्यातलं कोण जाऊन इथल्या आमदार किंवा इथल्या खासदाराला बोलले? अरे 1 तारखेला निर्णय झाला, अजून तोंड का नाही उघडलं बाबा? तू तोंड उघड ना. का मागाच्या विरोधात आहे तू? कधी विचारणार आम्ही? का विचारायचंच नाही? या गोष्टी विचारायला नको का धोंडे साहेब? विचारल्या पाहिजेत का नाही या गोष्टी? आम्हाला आमच्या मुलाबाळांचं भविष्य घडवायचं नाही. अशीच आमची मुलं बिगारी, मोलमजुरी याच्यात घालवायची का? काय बिकट परिस्थिती आहे आमची, विचार करा ना. आज 74 वर्ष पूर्ण झाली, 99% वर मान झोपड्यात राहतो. अगदी बोटावर मोजणे इतके लोक पक्क्या घरात राहतात. अजून 74 वर्षात किती दुर्दैव बघा. अजून एकही मागामध्ये कलेक्टर कमिशनर डायरेक्ट जन्माला आला नाही. अजून किती दुर्दैवी आहे. मग आमच्या भगिनी काय कलेक्टर कमिशनरला जन्मालाच घालत नाहीत काय? त्यांचा दोष नाही, त्यांचा दोष नाही, व्यवस्थेचा दोष आहे. त्यांनी आमच्यावर लादलंय. ही मागाचा ह्याच्यामध्ये काही दोष नाही. आम्ही यायचं, भाषण करायचं, मागं दारू घेतात, मागं शिकत नाही. अरे व्यवस्थेने ती सगळं लादलंय त्याच्याबरोबर. हौस आहे का झोपड्यात राहायची? हौस आहे का बिघडी काम करायची? आम्हालाही वाटते ना आमच्या मुलांनी, आमच्या आया बहिणींनी प्लेनमध्ये फिरावं, फॉरेनला कुठेतरी जावं, ट्रिपला जावं. आम्हाला वाटत नाही का? आमची ती स्वप्न आहेत ना. आले आम्हालाही वाटतं ना. आणि या सगळ्या काही गोष्टी म्हणजे हौसेने चालतात का? असं आहे. आणि ही सगळी परिस्थिती असताना आता तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही स्वतःला तुम्ही प्रश्न करून घ्या की आम्ही 1 तारखेपासून काय केलं. कुठलं पद किंवा काय, अगदी प्रत्येकाची जबाबदारी. तो मागाचा अधिकारी असो, पुढारी असो किंवा बिगारी असो, प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारला पाहिजे की मी 1 तारखेपासून काय केलं. 1 तारखेपासून मिटिंगा चालू आहेत, आरक्षणाच्या विरोधामध्ये या ठिकाणी वातावरण चालू आहे. रिट पिटिशन दाखल झालेत, माहितीये का तुम्हाला? हा निर्णय मागे घ्या म्हणून रिट पिटिशन दाखल झालेत, याची माहिती आहे का तुम्हाला? कुणाला नेत्यांनी सांगितलं? कुठल्या पक्षाने सांगितलं? आमची तर इथं चर्चा आहे का? सकाळपासून झाली काही नाही चर्चा? काय काय चाललंय आरक्षणाच्या विरोधामध्ये? काहीच नाही. किती मागे आम्ही, किती मागे सांगा. वास्तव जे चाललंय या ठिकाणी, जी परिस्थिती आहे त्याच्यापासून आम्ही किती कोस दूर आहे. कशावरती वादविवाद करायचा? आमचा वादविवाद झाला पाहिजे. उद्या ह्याच्या समर्थनार्थ काय करायचं त्याच्यावरती वादविवाद झाला पाहिजे. पदासाठी वादविवाद होतो. परिस्थिती समजून घेतली पाहिजे. परत परत तुमच्यासाठी कोणी येणार नाहीत म्हणून. आता आम्ही तरी किती दिवस पळतोय, असं काय आहे तुमचा आशीर्वाद त्या जीवावर चालले. रात्रभर प्रवास, दिवसभर कार्यक्रम, रात्रभर पोरं झोपली नाही. ती सकाळी 9ला पोहोचलो आम्ही. सकाळी 9ला पोहोचलो, 10:30ला तयार झालो, नाश्ता वगैरे करून डायरेक्ट कार्यक्रमाला घेतलो. अजून झोप नाही, दिवसभर कार्यक्रम चालू, प्रवास चालू. आता रात्रभर परत प्रवास आहे. रात्रभर गाडीमध्ये प्रवास करायचा, बसायचं. कुठेतरी खंत वाटेल. अशासाठी चालते, कुणासाठी चालते, काय परिस्थिती? इतकं वाईट परिस्थिती, इतकी वाईट परिस्थिती ना मैत्री भाऊ. आम्ही खरंच किती आम्ही वेगळ्या दुनियेमध्ये वावरतोय. आज किती लोकांना, माझ्या भगिनींना सांगा ना, कितींना माहिती तुमच्या पदरात काय टाकलंय सर्वोच्च न्यायालय.
किती लोकांना आम्ही सांगितलं, किती प्रचार प्रसार केला आहे, मोहनराव किती गेलो, किती गावात फिरलो, किती तालुक्यात फिरलो. चला फिरू नका, आज मोबाईल आहे, बरेच जणांकडे मोबाईल आहे. किती लोकांना फोन करून हे सांगितले की असा असा निर्णय झाला हो, सर्वोच्च न्यायालयाने तुमच्या पत्रामध्ये काय टाकलं, एवढं भलं मोठं टाकलंय सर्वोच्च न्यायालयाने. 7 पिढ्याची दलिंद्री घालवली आमच्या पत्र फाटायला लागलाय तरी आम्हाला दिसत नाही की आमच्या पत्रात काय टाकले. पडून जाईल ते काय दिवसाने. परिस्थिती आहे. प्रचंड वेदना होतात. वेळ नाही लागलं ही रात्रात नुसतं फिरायला, दिवसभर कार्यक्रम घ्यायला. उद्याचं जे काय चित्र आहे ते दिसतंय ना, एवढी तळमळ, एवढ्या कष्टातून हे मिळवलं आपण. आज विचार करा, निर्णय कुणासाठी झालाय? देशासाठी झालाय, सगळ्या राज्यासाठी झालाय. आता राज्याला अधिकार आहे, राज्याने त्या ठिकाणी लागू करायचं. देशासाठी झालाय निर्णय. कधी झाला? 20 वर्षांनी चालू आहे ते खटला. 20 वर्ष हा खटला चालू आहे. 1999ला चंद्रबाबू नायडूने आंध्रामध्ये दिलं, त्याच्यावरती रेट पिटिशन दाखल झाली, कोर्टात झाली, हायकोर्ट झालं, सुप्रीम कोर्टाने 2005ला तो निर्णय रद्दबातल केला. 2005ला बंद झाला. हरियाणा, पंजाब, त्याच्याबरोबर कर्नाटक, आंध्राचं सुद्धा बंद झालं. तेव्हापासून चालू आहे सुनावणी कोर्टामध्ये. किती? 20 वर्ष. विचार करा बरं का, महाराष्ट्रातल्या मागणी खास करून विचार केला पाहिजे. निकाल लागलाय, देशासाठी निकाल आहे. निकाल लागलाय कधी? 1 ऑगस्टला, तुमच्या माझ्या बापाच्या जयंतीच्या दिवशी लागलं. कुणाला गिफ्ट दिलंय सुप्रीम कोर्टाने? कुणाला गिफ्ट दिलंय? आंध्राला दिलं, युपीला दिलं का बिहारला दिलंय? हे गिफ्ट मिळालंय कुणाला? कुणामुळे मिळालंय तर त्या भाग सोडून. कुणाला दिलंय गिफ्ट सुप्रीम कोर्टाने? 1च तारीख, दुसऱ्या तारखा नव्हत्या. 20 वर्ष त्याला भेटली नाही कुठली तारीख, कुठला महिना भेटला नाही त्याला. हे मी दिलंय कधी? सकाळ सकाळ दिलंय. आमच्या तयारी चालल्या होत्या जयंतीच्या. कोण फोटो आणतोय, कोण हार आणतोय, कोण पुतळा आणतोय, कोण मिरवणुकीची गाडी सजवतोय. इकडे निकाल सकाळ सकाळ दिलाय. अरे वो ढोल ताशा वाजायला लागलेत, लागायला लागलेत. लग्न घोषणा तिथं. 74 वर्षाची आमची दलिंद्री गेली. बोलला आम्ही. किती ऐतिहासिक निर्णय, कुणासाठी दिलाय, काय काय झालं, कसं कसं, त्याच्या मागे काय काय घडलं, त्या भानगडीत मी जाणार नाही. पण ही महाराष्ट्राच्या मागणाला किती मोठं गिफ्ट आहे जे आजपर्यंत मिळालं नाही. इतिहासातलं सगळ्यात मोठं गिफ्ट 1 ऑगस्टला तुम्हाला आम्हाला मिळालं, या ठिकाणी मिळालं. आम्ही जपण्यासाठी काय करतोय? टिकवाय नको? काय करतोय आम्ही? काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? जास्त काय करायची गरज नाही. आता वाटलं तुम्हाला एवढे जण सगळे इथं वाटलं एखाद्या, आता जाधव ताईला वाटलं काय नाही, उद्या सकाळी माझ्या वस्तीमध्ये, माझ्या एरियामध्ये 10-12 मांगाची गरज, इतर बी गरज घेतली. एखादी तिने आणली, आपली पावशेर साखर आणली, चौकात जाऊन थांबली, 10-12 लोक घेतली, त्यांच्या हातावरती थोडी 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 चिमूटभर साखर टाकली, 10-12 फोटो काढले, खाड 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 टाकले व्हॉट्सअपला, सोशल मीडियाला, फेसबुकला. एखादी बाईट दिली, आमच्यासाठी ऐतिहासिक निर्णय झाला. 74 वर्ष आम्ही न्याय मागत होतो, पण आता 74 वर्षानंतर आम्हाला न्याय मिळालाय. आता आमच्या बी मांगवड्यामध्ये कलेक्टर कमिशनर जन्माला येणार आहेत. ही त्याचा आनंदोत्सव आम्ही साजरा करतो. हे घ्या साखर. किती लोकांनी वाटली, किती लोकांनी पेढे वाटले, किती लोकांनी लाडू वाटले. किती लागते त्याला? 50 रुपये, 100 रुपये बस ना. तुम्हाला कुठे काय जोर लावून दिसते? 1 लाखाची वाटा, 10,000ची वाटा. ऐका काय, आमचं हे बदललं पाहिजे. टेक्निक बदलली पाहिजे, कार्यपद्धती बदलली पाहिजे, विचार करण्याची पद्धती बदलली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बदल करत नाही ना, तोपर्यंत समाजामध्ये, ह्या परिस्थितीमध्ये बदल होत नाही. बदल हा झाला पाहिजे. फार छोटे छोटे गोष्टी. 100 रुपये आम्ही दिवसभरामध्ये केले असतील, अनेकांनी केला असतील. आज 100 रुपये खर्च काय होतंय? 100 रुपयात खूप काय होतंय ना. जाते एखाद्या फ्लेक्सवाल्याकडे, जाऊन बसा तिथं. सर्वोच्च न्यायालयाचे हार्दिक आभार. मागायला न्याय दिला. 74 वर्षामध्ये न्याय दिला. 1x1चा 2x2चा बॅनर काढा, आणा चौकात लटकवा ना, राहू दे तिथं. बघू दे येता जाता लोकांना. तुमचा फोटो टाका एकट्याचा 100 रुपयात. कुठेही आम्ही घालवतोय ना. किती छोटंसं काम आहे, पण किती मोठे आहे. तुमची ओळख त्यातून दिसते. आजूबाजूची लोक काय म्हणत असतील, आज एवढे ह्यांना दिले तरी ह्यांना कळलं नाही. काहीच कसं बोला नाही मागितलं. ढोल बी वाजवा नाही, फेडे बी वाटा नाही, साखर बी वाटा नाही.
आनंदोत्सव बी साजरा करणार नाही, फटाके बी वाजवणार नाही. विचार करत असतील का नाही आजूबाजूचे आपले बांधव? त्याच्यावरती आम्ही कधी चिंतन करणार नाही. कुठलं काय 4-5 जण घेतली, कलेक्टरला गेले, भेटले, ही तर बाबा निवेदन, तिला बी पेढा सारा आहे, तुमची ओळख बी होती, निवेदन बी जाते, पेपरला बातमी येतात, दरबाई हे आता सरकारकडे पाठव, मुख्यमंत्र्याकडे पाठव, ते आता ते डिक्लेअर झाले, कोर्टाने दिले, आता तू इथं डिक्लेअर कर बाबा, आयोग स्थापन कर, देऊन टाक आता मागायला, किती दिवस आणखी वाट बघायची? ती कामं आपली नाहीत काय? दुसऱ्या जाती लोक करणार आहेत काही? कोणाची जबाबदारी आणि कशाला कोणाची वाट बघत बसायची? काय गरज पडली? माननीय मुख्यमंत्री मातंग समाजाकरता जो निर्णय झाला 1 ऑगस्टला, त्याच्या संदर्भात या ठिकाणी तात्काळ राज्य सरकारला ते अधिकारी, राज्य सरकारने या ठिकाणी आयोगाची स्थापना करून मातंग समाजाला या ठिकाणी न्याय द्यावा. करा तुमच्या सह्या. नाही कुठं मित्रमंडळी जमले, घरच्यांना घेऊन जा ना, आपल्या भावाला घेऊन जा, बहिणीला घेऊन जा ना, दोघं जण गेले काय कलेक्टर म्हणणार आहे का येऊ नको? सिस्टीम आहे का अशी? अडवणार आहे तुम्हाला? हे संघटनेचा असेल तरच जे असे काय आहे का? फार छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याची सवय लागत असते आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलाबाळांना. आम्ही अनेक वर्षी बघत असतो मानगोडे आमचे. मागच्या वेळेस जसं होतं तसंच अजून बी. मागच्या वेळेस 10 लोक पित होते, आता 15 प्यायला लागले. मागच्या वेळेस 10नी शाळा सोडली, आता 20 लोकांनी शाळा सोडली. चित्र बदलते, आम्हीच बदला नाही ना. जोपर्यंत तुम्ही बदलत नाही, बदलायला पैसे लागत नाही, कुठल्या विद्यापीठात जायची गरज पडत नाही. तुम्हाला जे ते मला हे सगळ्यांना सांगितलं ते अजून ते सगळं सेम असतं आपलं, बाकी काहीच नसतं. फार वेगळं मी काहीतरी खाते असं बी काय नाही. मी तर ठेचा भाकरीतला माणूस आहे. काल रात्री आम्ही 2:30 वाजता ठेचा भाकरी खाल्ली. यांना सांगितलं होतं जीव नका, आपण रस्त्याने हॉटेलमध्ये जीव, पण मांग कुठे जीव द्यायचे हॉटेलमध्ये? रस्त्याने आले केक घेऊन, भाऊ म्हणले बड्डे, चला आपलं करा बड्डे. आम्ही 12:30-1ला बड्डे केला आपला दादा नगरसेवक मांगाला, पहिला नवजी शक्ती सेनेचा शिवचा, तर 12:30ला बड्डे केला. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्या हॉटेलमध्ये आम्ही ते सगळं आपल्या नितीन भाऊनी, राहुल भाऊनी भाकरी आणल्या, ते ठ्याचा आणला होता, आम्ही खात बसलो. ते हॉटेल बंद, सगळं बंद, काहीच भेटलं नाही खायला. परिस्थिती लक्षात घ्या बांधवा, वेळ काळ लक्षात घ्या. वेळ तुमच्यासाठी थांबत नाही. मी अनेक वेळा वेळेचं उदाहरण देतो. आज तुम्ही पूर्ण दिवस घालवलाय या ठिकाणी, या कार्यक्रमासाठी पूर्ण दिवस घालवलाय. आज तुम्ही जेवढा वेळ इथं बसलात ना सकाळपासून काही, एवढ्या वेळामध्ये एखाद्या दुकानदाराने 10-12 लाख रुपये सहज छापले असतील. इथल्या एखाद्या मोठ्या व्यापारी छापले असतील का नाही? एखाद्या कंपनीवाल्याने, एखादा हॉटेलवाला गेला, त्यांनी 10-12 हजार रुपये सहज आज धंदा केला असतील त्यांनी हॉटेलवाल्याने. एवढं कशाला? चहावाल्याने 1000 रुपये कमवले असतील का नाही आज दिवसभरात? तुम्ही काय कमवलं? थोडस याला चावी दिली पाहिजे. चावी काय बाजारात जाऊन आणावी लागत नाही, किंवा विद्यापीठात जाऊन कुणीतरी शिक्षकांनी सांगितलं पाहिजे, असंही काय नाही. फार छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजे. आम्ही कोण आहोत, आमची लाईफ कशासाठी, आम्ही कोणासाठी आहोत. व्यापाऱ्यांनी जर पैसे कमवले असतील, नाही, माझं फक्त एक सांगण्याचं तात्पर्य आहे की माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती, हात जोडून विनंती, आपला प्रत्येक वेळ हा कमाईमध्ये गेला पाहिजे. आजचा तुमचा दिवस गेला ना, मला तेच सांगायचं होतं, जे तुम्ही बोललात तेच मला सांगायचं होतं. निदान माणसं तरी कमवा, ज्ञान तरी कमवा. एकतर पैसा कमवा, माणसं कमवा, नाहीतर ज्ञान कमवा. आजचा दिवस परत उद्या येणार नाही बरं का. बाजारात गेलात ना तुम्ही, हे धराभाऊ 2-4 लाख रुपये मला आजचा दिवस वाया गेलाय माझा, मला परत द्या, तुम्ही देणार नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यातला एक दिवस डिलीट कट झाला, तुम्ही किती वर्ष जगणार आहे आपल्यालाही माहित नाही, पण एक दिवस गेला तुमचा. पण त्या दिवसामध्ये काय आम्ही करतोय? आता उद्याचा दिवस येणार, उद्या सकाळी आता म्हणजे आता जाऊन तुम्ही रात्रीचं जेवणावर झोपणार, झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर 24 तासाचा ब्लँक चेक हातात आहे. 24 तासाचा चेक असतो ना आपल्या हातात, मग जरा थोडंसं याला चावी द्यायची. 24 तासात आम्ही काय करायचं, काय केलं पाहिजे? फार छोटी छोटी कामं असतात. काय नाही, एखाद्या मित्राला फोन केला, एखाद्या कार्यकर्त्याला फोन केला,
काल आमचा असंच ठरलं अशी बैठक झाली, आम्ही काहीच केलं नाही, तू तिथं पेढे वाट भाऊ पावशे सांगू शकतो ना, 1 मिनिट सुद्धा लागत नाही त्याला. थोडस आम्ही बदललं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बदलत नाही ना तोपर्यंत इथली व्यवस्था आपली दखल घ्यायला नाही. आज तुम्हीच विचार करा त्या आजूबाजूची लोक काय म्हणत असतील. अहो ते सुप्रीम कोर्टात निकाल लागलाय, चेष्टा नाही ही गोष्ट, किरकोळ नाहीये, भयंकर आणि भयंकर ऐतिहासिक गोष्ट आहे. अगदी युगायुगाचा मान आम्ही इथं राहतोय, युगायुगामध्ये अगदी त्रेतायुग सतयुग पासून द्वापरयुगापासून ते कलियुगापर्यंत कित्येक वर्ष आम्ही या भूतलावर राहतो, या देशामध्ये राहतो. आणि एवढा जर इतिहासामध्ये जर बघितलं तर 1 ऑगस्ट सारखा निर्णय आजपर्यंत आमच्यासाठी झाला नाही. तो एवढा ऐतिहासिक क्रांतिकारी तो निर्णय झालेला. आपण प्रत्येकाने जात असताना या ठिकाणी नियुक्तीचा कार्यक्रम होता, नियुक्तीचा कार्यक्रम देत असताना अनेक सुद्धा आहेत. मात्र आपण संध्या दिल्या पाहिजे. आपल्याला समाज महत्वाचा, आपल्याला संघटना महत्वाची. मला चालता येत नाही, माझी अडचण आहे आणि प्रत्येक दिवस महत्वाचा. आम्ही नियुक्त झाल्यानंतर काय आमचं अहवाल काय, रिपोर्ट काय, किती प्लस आहे, पण प्रत्येक दिवस हा प्लस मध्ये गेला पाहिजे. आम्ही किती समाज जोडला, किती संघटन बांधणी केली, किती शाखा केल्या, हा मेसेज किती आम्ही खालपर्यंत ग्राउंडपर्यंत पोहोचलो. तुम्ही शाखा काढू नका, संघटन वाढवू नका. पण एवढा ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय झालाय. आम्ही किती गावात फिरलोय, किती लोकांना आम्ही सांगितलंय असं असं झालंय, असं असं करायचंय. आपली जबाबदारी नाही का ती? लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी आहोत ना आपण. कोर्स मात्र तुम्हाला एक सांगतो ना, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, गरजेच्या आहेत. मला उद्या कोण अध्यक्ष होईल कोण नाही मला त्याशी काही देणं घेणं. माझा समाज सगळ्यात महत्वाचा आहे. माझी संघटना जरी नाही सांगली, लवजी शपथ तुम्हाला या ठिकाणी सांगतो, आता या ठिकाणी संघटना बंद करा, कुणीही संघटनेमध्ये राहू नका, थांबू नका. माझा मान मोठा झाला पाहिजे. मला गरज नाही संघटना मोठी करायची, मला माझा समाज मोठा करायचा. लेवल घेण्याचं कारण होतं, त्यासाठी ती लेवल घेतली. सगळे जर म्हणले ना उद्यापासून बंद करा संघटना, लगेच जाग्यावर बिलकुल काही नाही, नो आर्ग्युमेंट. माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी पायापर्यंत त्यांच्या विनंती करेल. आपल्याला समाज महत्वाचा आहे. आमचं तत्व ठरलेलं आहे, पहिला समाज, नंतर संघटना, नंतर नेता. सगळ्यात पहिलं प्राधान्य कोणाला तर समाजात. या सिस्टीमने या ठिकाणी वाटचाल चालू. मगाशी भाऊंनी अहवाल दिला या ठिकाणी, मोहन भाऊंनी बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा 152 पदाधिकाऱ्यांची नाव आहेत भाऊ, प्रमुख पदाधिकारी. आणि लवजी शक्ती सेनेचा पदाधिकारी आणि लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकारी एवढा ताकदवर आहे, संघटना एवढी तुमची ताकदवर आहे. आज इथला खासदार सुद्धा तुम्हाला जय लवजी म्हणतोय, इथला आमदार बी तुम्हाला जय लवजी म्हणतोय, इथला शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी सुद्धा तुम्हाला जय लवजी म्हणतोय, कारण तुम्ही लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी आहात. एक एक लवजी शक्ती सेनेचा पदाधिकारी मागच्या 10 दिवसापूर्वी लवजी शक्ती सेना काय केली, संजय भाऊ तात्पुरे तुम्हाला माहिती. त्याच्यानंतरचा आमचा चिखलीचा अंकुश खंदारे तुम्हाला माहिती आहे, चिठ्ठी लिहून त्यांनी आत्महत्या केली, आरक्षण मिळालं पाहिजे. आणि मागच्या 10 दिवसापूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये रामभाऊ कळंब तालुक्यामध्ये कोसा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणचा 2nd इयरला होता कॉल अविनाश नागेश खंडावे, लग्न नव्हतं झालं, तरुण पोरग होतं, 19-20 वर्षाचं पोरग. आरक्षण का देत नाही, आरक्षण का देत नाही, आयोग डिक्लेअर करत नाही, कंटिन्यू सारखी चर्चा. दुपारी उठलं, घरातनं उठलं, निघालं, म्हणला काय बोलला नाही, काय नाही, चिठ्ठी लिहिली, गाडीमध्ये ठेवली, गेला. रेल्वे समोर येत होती, वर्दूची उडी घेतली त्यांनी. दुर्दैव बघा तुम्हाला सांगतो भाऊ, लवजी शक्ती सेना ताकद काय. आज मी जर इथं जर मेलो किंवा कधी जर मेलो 2-4 दिवसांनी किंवा 2-4 महिने, माझा विधी होईल, अंत्यविधी होईल, सगळं होईल. सावरायचाही विधी माझा होईल. सगळे अगदी शांत झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी सगळे येतील, सगळे राख वगैरे सावरतील, हडकं काढतील. त्यातली सावरायला लागतात ना हडकं काढतील. आणला तर तिथं त्या ठिकाणी भटजी बिटजी त्याच्यावरती मंत्र संत काय काय त्याच्यावरती टाकला, काय फुलं बिलं टाकलेला, आधी कुकू टाकत आणि ती निघून हडकं आपण नदीला टाकतो. ही सिस्टीम आहे ना, हीच पद्धत चालती ना मेल्यावर. ती पूर्ण गेलं तुमच्या आमच्या भावी पिढीसाठी मेलं आरक्षणासाठी, त्याची हडकं सुद्धा भेटली नाही भाऊ. रेल्वे खाली उडी घेतली त्यांनी,
एक हाडकाचा तुकडा भेटला नाही. सगळ्या याचा अगदी चेंदा मेंदा असा गोल 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 पडला. नुसतं समड होत. एक हाडूक दिसलं नाही, कुठं कुठं उडून पडलं. त्याचा विधी केला. हाडूक नाही सावडायला. तुमच्या आमच्यासाठी पोरग मेलं. किती लोकांना माहिती होतं? किती लोकांनी शोक व्यक्त केला? किती लोकांनी शब्दांची लिरा वाढला? आम्ही किती लोकांना सांगितलं आपल्या भाई-बहिणीसाठी पोरग मेलं बरं का त्या दारात? किती लोकांना सांगितले आम्ही? जबाबदारी नाही आपली. आपल्यासाठी नाही मिळालं तर कुठल्या पक्षासाठी कुठल्या नेत्यासाठी मिळालं तर पैसे लागतात त्याला. किती छोटीशी गोष्ट आहे. कसं चाललंय? आणि हे सगळं काय होत असताना माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की खरं तर आज या ठिकाणी नियुक्तीचा कार्यक्रम घ्यायचा होता. लवजी शक्ती सेनेचा 152 जणांची यादी आहे. एक एक जरी या ठिकाणचा लवजी शक्ती सेनेचा पदाधिकारी म्हणजे काय करू शकतो? तो गाडी खाली जाऊन जीव देऊ शकतो, एखाद्याचा जीव बी घेऊ शकतो. एवढी डेंजर अवघड आहे लवजी शक्ती सेने. 10 माणसाला फिरवायची बी, आणायची बी, न्यायची बी त्या प्रत्येक लवसैनिकामध्ये. आपण जर 152 मुलीने 10 जरी गेले 1520 लोक आपली इतर टीम तयार पाहिजे होते. असं नुसतं नावाला मी नको. आम्ही काय करतो, काय केलेलं आहे, कोणासाठी चाललंय हे? वैयक्तिक कोणासाठी, कुठल्या व्यक्तीसाठी चाललंय? आपल्या भावी पिढीसाठी चाललेलं आहे. ही सिस्टीम बदलली पाहिजे. वाशिमची सिस्टीम बदलली. वाशिम जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये नंबर 1 ला मांगा इथं. याची जाणीव तुम्हाला असू द्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही चमकला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही दिसला पाहिजे. ती नगरपालिका असू द्या, नगर परिषद असू द्या, महानगरपालिका नगरपालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, प्रत्येक ठिकाणी हे आमदारकी असू द्या, प्रत्येक ठिकाणी तुम्ही चमकला पाहिजे. अगदी लोकसभेमध्ये सुद्धा तुमचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिसलं पाहिजे. तुमचं नेतृत्व दिसलं पाहिजे. आमचं वेगळं पण त्या ठिकाणी दिसलं पाहिजे. झाला लवजी शक्ती सेनेने जेवढा प्रयत्न करायचा होता दिवस रात्र काय झाले तुम्ही सगळ्यांनी ज्यांना ज्यांना शक्य होतं त्यांनी मेहनत घेतली ना. लागलं नाही. त्यामध्ये पहिल्यांदा त्या ठिकाणी राजकीय पक्षाच्या बॅनरवरती आलं ना, तिथं मागाचं नाव आलं, लवजी शक्ती सेना आली, फोटो आला, आलं ना, पहिल्यांदा आलं ना. अनेक जण म्हणले भाऊ लोकसभा आवश्यकता नाही ना, बघू ना पुढे. आता गरज नाही ते गोष्टी. आहेत ना लवजी शक्ती सेनेमध्ये आहेत ना पदाधिकारी. मी जरी शपथ घेतली असेल पदाधिकाऱ्यांना कशाला पैसे मारला? मला वाटतं माझ्या घरातली पोरं, माझ्या परिवार, माझा लवजी शक्ती सेना परिवार खासदार झाला पाहिजे, आमदार झाला पाहिजे, नगरसेवक झाला पाहिजे, सदस्य झाला पाहिजे, महामंडळावर गेला पाहिजे. मलाही वाटते ना. आहे ना. लोकसभा काही परत होणार नाही का? आहे ना 29. कशाला सोडते? एक म्हणताय ना 2 घेतो ना. सध्या ती गरजेचं नाही ना, ती आवश्यकता नाही ना. सध्या आवश्यकता कशाची? सध्या गरज कशाची? सध्या माझा वेळ, संघटनेचा वेळ कुठे गेला पाहिजे याला महत्व आहे. आज जी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार या ठिकाणी वाटचाल करत असताना निश्चित माझी सगळ्यांना विनंती आहे. जरासा वेळ झालेला आहे. या ठिकाणी नियुक्तीचा कार्यक्रम आहे. आता कैलासभाऊ या ठिकाणी आलेला आहे, वामनराव भिसे आहेत, कैलासभाऊ थोरात आहे या ठिकाणी. माझे शेवटचं फक्त तुम्हाला एक विनंती करेन मी, काय पाहिजे आपण एकमेकाचा आदर केला पाहिजे. आम्ही जर आदर केला नाही बाजारात आपली किंमत राहते. आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमची बाजारात काय केली. पक्षामध्ये घ्या, नेत्यामध्ये घ्या, इतर जाती धर्मामध्ये घ्या, कुठल्याही क्षेत्रात घ्या, आमची इज्जत काय, किंमत काय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. फार मोठी ताकद आहे, प्रचंड ताकद आहे. एक एक जण एवढा डेंजर आहे ना, चांगलं सांगायला वापरण्याची ताकद आहे. अटके तुम्हाला सांगतो. वाशिमचा मांग आणि इतर म्हणजे मागाची गोष्टच फार वेगळी आहे. मागामध्ये फार वेगळं पण आहे. इतर जातीमध्ये हे तुम्हाला दिसणार नाही. आज कुठल्याही मोठ्या जातीचा माणूस घ्या, सकाळपासून एवढा वेळ बसणार नाही. दम नाही कुणाला एवढा वेळ बसायची. ती फक्त तुमच्यामध्ये दम येतं. त्याची जाणीव तुम्हाला असू द्या. आम्ही कोण आहोत, आम्ही काय आहोत त्याची जाणीव तुम्हाला असते पाहिजे. लेकर बाळ सोडून, कामधंदा सोडून बसलोय ना आम्ही. सकाळपासून बसलो, समाजासाठी, जातीसाठी बसलोय. अटके गोष्टी इतर जाती धर्मात या गोष्टी चालत नाही. मला एका जातीचं दाखवा, कितीही मोठी जात असो, कितीही पैशावाली असो, कितीही जास्त संख्येने असो, मला एक जात दाखवा की ज्यांचे सकाळपासून एवढे प्रोग्राम चालतात. सकाळपासून त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचे त्याची वाट बघत बसणारा समाज मला कोणीच नाहीये मागाशिवाय. या जगात कोणीच नाही. कोणीच वाट बघत नाही, कुणाचीच वाट बघत नाही. चेष्टा नाही, किरकोळ गोष्ट नाही. 4ची वेळ होती, 9 वाजले मला इथे पोहोचायला. 5 तास लेट आहे. गेले त्यांची गोष्ट वेगळी आहे. येऊन गेले ना.
आणि तुम्ही म्हणजे जिल्हा आहे ना, तुम्ही म्हणजे राज्य आहे ना, तुम्ही म्हणजे विदर्भ आहे. तुम्ही काय फक्त एका तालुक्याचे, एका शहरातले, एका जिल्ह्याची थोडी आहेत. अख्खा महाराष्ट्रातला मांग आहे. त्याचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात. निश्चित या ठिकाणी बराचसा वेळ झालाय. मी काही वेळाने या ठिकाणी कैलास भाऊंशी चर्चा करतो. आपले कैलास भाऊ थोरात आहेत. परंतु मला कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं की एवढे विद्वान आपल्यामध्ये लोक आहेत बरेचसे. आता मी कोणाची नाव घेणार नाही. आता एकटी साहेब आपल्यातून गेले. अनेक जण या ठिकाणी अनेक तालुक्यामध्ये राजकारणामध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामचीन लोक आहेत ना, आमदार का नाही. यांच्यामध्ये तुमच्यासारखी लोक सुद्धा नाहीत काय जाऊ. ज्याचे आमदार आता होते ना, आहेत तर अशी लोक. मला एक दाखवता याच्यातला असं जी आमच्याकडे जी रत्न आहेत ना, त्याच्यासारखा एक तरी त्यांच्यामध्ये आहे. मला दाखवा एक. नाही ना, तरी देखील त्यांचा आमदार होतो. तुम्ही व्यवस्थित इथं एवढा वेळ घेण्याचं कारण तुम्हाला जाता जाता सांगेन मी. माझं एक स्वप्न आहे, या वाशिमचा आमदार हा मांगाचा झाला पाहिजे. तुम्ही जर व्यवस्थित चालला, काही अवघड नाही. आता आपल्याला या गोष्टी शक्य आहेत. मांग काय बी करू शकतो काय नाही. मी मांग आहे, लवजी शक्ती सेनेचा मांग आहे आणि तुमच्या आशीर्वादावरचा मांग आहे मी. आज राज्याचा मुख्यमंत्री असू द्या तो उपमुख्यमंत्री थांबतो दिशेला बघितली, टोपी बघितली थांबते ते. तापाच्या तापात थांबले. हे तुमच्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये हिंगोलीमध्ये कळमनुरीला त्या दिवशी कावड यात्रा होती. कावड यात्रा झाली, सगळं झालं. आम्ही दिवसभर त्या कावड वर बसलो होतो. संतोष भाऊ आणि आम्ही तिथं होतो. आणि मग आमचा बराच वेळ झाला, दिवस गेला. मी खाली उतरलो, म्हणतो बाबा जर फ्रेश वगैरे होऊया. फ्रेश वगैरे व्हायला गेलो. फ्रेश होऊन आलो तोपर्यंत मुख्यमंत्री सभा झाली, सगळं झालं. पण काय करायचं, कैलास भाऊ म्हणले, सचिन भाऊ म्हणले, चला आपण संतोष भाऊला भेटून निघू. मग गेलो आम्ही त्यांच्या फार्म हाऊसवरती, संतोष बांगरांच्या आमदारांच्या. तिथं गेलो, त्यांना सांगितलं. त्यांनी फोन केला संतोष भाऊला, भाऊ इथं आले. मग सीएमला भेटायचं. सीएम तर निघाले कुठं, नांदेडला. संतोष भाऊनी सांगितलं, भाऊ तिथं थांबले. आत्ताच्या आत्ता थांबला. मी बघितली असेल ती. सीएम गाडीमध्ये बसले, ते हे बोलत होते. तिथे गेलो, पोचलो. सीएम गाडीतनं उतरले. नम्रपणे त्यांनी ते निवेदन घेतलं, विचारपूस केली, चर्चा केली. पुढच्या आठवड्यात त्यांच्याबरोबर मिटिंग घेतली. अवघड नाहीत ह्या गोष्टी, काय जातात मागायची गरज नाही. हिसकावून आणण्याची ताकद आपल्यात आहे. आणि सुदैवाने आपण घटक पक्ष जो किरकोळ गोष्ट नाहीये, काही अवघड नाही. मागे थोडस हटके केलं पाहिजे. मला त्या अपेक्षा आहे, वाशिमकरांकडून त्या अपेक्षा. थोडस हटके काहीतरी ठरवा. चला, पक्ष कुठलाही सांगा, पक्ष कुठलाही सांगा. नाही आलं नाही तर मागाच्या आवडत सांगायचं नाही. अवघड नाही त्या गोष्टी. त्या दिशेने चाललं पाहिजे, त्या दिशेने वाटचाल झाली. काही दाखवत नाही आपण काय चीज आहे ना असं दाखवत नाही. यांना माहिती आहे, बाकीच्या प्रशासनाला माहिती आहे, पोलीस प्रशासनाला माहिती आहे, गृह खात्याला माहिती. आपला कार्यकर्ता जरी गेला, पत्र जरी गेला, अरे ते लवची शक्ती सिनेवाले त्यांना बोलव, त्यांना बसवा, आर्य आहे बसा. आहे तो सन्मान आहे ती ताकद आहे, जमक आहे आपली. अपेक्षा मात्र तुमच्याकडून चाललंय अजून त्याच्यावरती. आता सध्या त्या आयोगाचं टेन्शन आहे. आयोग डिक्लेअर झाला पाहिजे, लवकर डिक्लेअर झाला पाहिजे. पुढच्या 8 महिन्यामध्ये निवडणुका जाहीर होतात. आयोग जाहीर झाल्यानंतर त्याचा अहवाल लवकर मागवा लागणार आहे. अहवाल आल्यानंतर ती अंमलबजावणी होणार आहे, मग अबकड होणार आहे, मग मागाचा 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर कलेक्टर जन्माला येणार. त्यासाठी आयोग पाहिजे झाला पाहिजे. आयोगाची स्थापना करावी लागणार. निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली स्थापना करावी लागणार आहे. कोण करणार आहे? सरकारची जबाबदारी. सत्तेमध्ये हे त्यांनी ते केलं पाहिजे. दुर्दैवाने उशिरा या ठिकाणी आपल्या अभ्यास समितीचा अहवाल गेला. त्याच्यावरती आता थोडी या ठिकाणी चर्चा होईल की आता
सरकारने या ठिकाणी ते जर डिक्लेअर केलं नाही तर जो निर्णय त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलाय तो निर्णय यांच्या कारकिर्दीमध्ये तो लागू होणार नाही. आता आपण यांच्या सोबत आहे, महायुतीमध्ये आहे. आता ते आयोग झाला पाहिजे, आयोगाच्या शिफारसी लवकर आले पाहिजेत, त्याच्यानंतर मंजुरी होणार आहे. कालावधी लागू शकतो. आणि धरून चाला की आता निवडणुका झाल्या दुसरं सरकार आलं, त्याच्यावरती माझा विश्वास नाही की ते तुम्हाला ते वर्गीकरण या ठिकाणी करून देईल. आणि हेही तुम्हाला सांगतो, यांच्या बरोबर आम्ही आहे, लवजी शक्ती सेना यांच्या बरोबर आहे. म्हणून हे निवडून आल्यावर लगेच आपल्याला देतील असंही नाही. लढावं लागल, त्याला फोडावं लागल, त्याच्यावरती चढावं सुद्धा लागेल. मी मागाच्या भाषेत सांगतो, त्याशिवाय होणार नाही. बरं, सुप्रीम कोर्टाने दिलंय, एवढं सहज शक्य नाही. फाईट करायला लागणार आहे. भयंकर फिल्डिंग लागली याच्यावरती, आंबोवरून खूप फिल्डिंग लागली, शेजारून फिल्डिंग लागली. आपल्या जागे राहा, डोळ्यात तेल घालून पहारा देत राहा. फार कष्टाने फार मेहनतीने मिळाले. पोरं मेले ती आमची, जीव दिलेले आहेत, केसेस घेतल्यात, मार खाल्लेला आहे. सहजासहजी आलेली नाही ती, उभी यातना झालेले आहेत, प्रचंड यातना झाले आहेत. अनेक आयांनी आपली लेकरं त्या ठिकाणी बळी दिलेली आहे तिथं या लढ्यासाठी. आम्हाला पहारा द्यावा लागणार आणि जेव्हा केव्हा वेळी त्याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर देखील उतरावं लागणार आहे. त्याची जाणीव तुम्हाला सगळ्यांना असू दे. बराचसा वेळ झालेला, खूप तुम्ही वेळ दिला. त्या ठिकाणी मान्यवर सुद्धा आलेले. अनेकांची या ठिकाणी आज अपेक्षा होती की आज निवडी झाले पाहिजे होत्या. मलाही वाटत होतं आज निवडी झाले पाहिजे होते. मला वाटतंय कैलास भाऊशी वगैरे बोलतो, मात्र माझं स्पष्ट मत या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये तिथं व्यक्त होणंही गरजेचं आहे. कारण सभा संपत आली, मी आता शेवटचं या ठिकाणी भाषण करतो. हे करत असताना मला वाटतं आणखी 2-4 दिवस किंवा आणखी एखादा आठवडा आपण या ठिकाणी अवधी द्यावा आणि मग त्यामध्ये अशा पद्धतीने काय तुमच्यामध्ये तुम्हाला जे वाटत तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा एक आठवडा आणखी घ्यावा, तुम्हाला जे वाटेल. पण प्रत्येकाने तुम्हाला सांगतो, मी पाया पडून तुम्हाला सांगतो, विनंती करून सांगतो, थोडंसं मन मोठं करा, थोडंसं मन मोठं करा. चल भाऊ तू चल, मी तुझ्यासोबत येतो. थोडंसं मी कमी पडतो, चळवळ थांबता काम नाही. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आज आताचा जो परिस्थिती आहे सध्याची, फार निर्णायक परिस्थिती बांधवणं. कुणीही कुणाला अडवू नका, कुणीही कुणाला नाव ठेवत बसू. येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. येणारी जी पिढी आहे ना, एवढं पदरात पडलं ह्या मागांच्या या पिढीतल्या, तर ह्यांना टिकवता आलं नाही. म्हणून ना येणारी सगळी पिढी तुम्हाला म्हणतो शिव्या शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही फार मोठं पाप करून बसतो. आणि एकमेव आशा आहे तुम्हाला सांगतो, लवजी शक्तीचे एकमेव आशा आहे. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना पटतंय की याच्याशिवाय कोणी नाही. हे टिकवायला फक्त लवजी शक्तीचे नाही. एवढंच एक लेवल आहे. मला सगळ्यांना कळकळीची विनंती, हात जोडून विनंती, तुम्ही परत बसा, सगळे बसा. सगळे माझेच आहेत, सगळे आपलेच आहेत. परत बसा, प्रत्येकाने मन मोठं करून बसा. एक वेळ चर्चा करा, मी परत येतो. तुम्ही म्हणाल तेव्हा मी फक्त पुढचे दोन्ही रविवार माझे गेले, 21 आणि मला वाटतं 22 आणि 29 पुढचे रविवार गेले. शनिवार तुम्ही म्हणा मी लगेच येतो, शुक्रवारी म्हणा, गुरुवारी म्हणा, मला परवा दिवशी बोलव, चला उद्या चर्चा करा, तुम्ही मला परवा बोलव, परवा लगेच येतो. मला पैसे देऊ नका, मला गाडी भाडं देऊ नका, मला पेट्रोल देऊ नका, मला जेवायला की देऊ नका, मला चहा सगळं बदल. इथल्या व्यवस्थेच्या उडावरती ना इथला फक्त मांगच नसला पाहिजे, तेवढं आपण करू शकतो. काही अवघड, काही अवघड. प्रत्येक ठिकाणी इथं मांग मांग मांग, प्रत्येक आमदाराच्या खासदाराच्या तोंडात नुसता त्याला उठता बसता मागत दिसला पाहिजे. अवघड नाही, सहज आहे. तुम्हाला तेवढी ताकद, तेवढी क्षमता आपल्यामध्ये आहे आणि तेवढ्या आपली संख्या आहे या ठिकाणी, तेवढी ताकद आहे. रामभाऊ सारखे, महिपती भाऊ सारखे, आपले कैलास भाऊ सारखे किती धोरणधर, किती दिग्गज आहेत, किती पॉवरफुल व्यक्ती आहेत, माहिती झुकतात ना. सगळे मिळून झोपून सगळ्यांना
आमच्या भावी पिढीसाठी आमच्यावरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी झोपून आहे ना, तर तेवढं या ठिकाणी माझी एक विनंती आहे तुम्हाला असणार आहे. परत एकदा मी कैलासभाऊंशी, वामनरावशी, कैलासभाऊ थोरातांशी या ठिकाणी चर्चा करून जे काही या ठिकाणी ठरेल ते या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सविस्तर या ठिकाणी मला निरोप मिळेल. मात्र निरोप तो मिळाल्यानंतर आपण प्रत्येकाने येणारी जी बैठक होणार आहे त्या बैठकीसाठी अगदी प्रामाणिकपणे त्या बैठकीचा प्रयत्न करा. आपली बैठकीचं ठिकाण हेच ठेवा, बैठकीचं ठिकाण हेच ठेवा. परंतु परिस्थिती अशी झाली पाहिजे की आपल्याला खाली पटांगणामध्ये ती सभा घ्यावी लागली पाहिजे. अशा पद्धतीची तयारी करा. काही अवघड नाही. माऊलीश्वर सभागृह माऊलीश्वर सभा ग्राउंड आहे, भरपूर मोठं ग्राउंड आहे, पुरा समाज तिथे एकत्र येईल. ऐका ना, काय बरं का तुम्हाला सांगितलं ना, थोड्याशा टेक्निक आणि पद्धती बदलायच्या. बरोबर, ठिकाण हे द्यायचं, बैठकीचं ठिकाण हे द्यायचं. प्रयत्न निश्चित तुम्ही आतापासून प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. प्रयत्न असे करायचे, सगळे राज्याची टीम सगळी प्रयत्न करेल की 2 दिवसांनी बैठक, 4 दिवसांनी बैठक, 5 दिवसांनी बैठक, तारीख डिक्लेअर झाली, वेळ डिक्लेअर झाली, ठिकाण मात्र हे डिक्लेअर करा. गर्दी एवढी करू की हे सगळं भरलं पाहिजे खाली. नंतर इथून जाऊ कुठेतरी तुम्हाला येणार लागतील तर आपण मोर्चाचं नियोजन करावे. करू ना. सगळे घरामध्ये पोरायचे नियोजन चालू आहे मोर्चाचं. वर्गीकरणासाठी आणि आरतीसाठी आमचं नियोजन चालू आहे. आम्हाला यावं लागतं. फक्त एकच असतं, मित्र आहेच ना, मित्र आहेच ना, येणारच आहे. परंतु आता जो सगळ्यात महत्वाच्या विषयासाठी जी बैठक होती त्या बैठकी संदर्भात मी या ठिकाणी काही सूचना तुम्हाला केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भातला मेसेज हा व्हॉट्सअपला येईल. तो व्हॉट्सअपचा मेसेज या ठिकाणी पाहून मला वाटतं उद्या किंवा परवा कैलासभाऊ तुमच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी बैठक घ्या. तुम्ही सिनियर मोस्ट आणि विद्वान आणि सगळ्याच बाबतीत तुम्ही ग्रेड आहात. तुम्ही या ठिकाणी सगळ्यांची बैठक घ्या आणि ती बैठक घेऊन या ठिकाणी जे काय आहे ना, तर का हे चित्र हे तुम्ही तुमच्या हातामध्ये, तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे की असं चित्र आम्हाला दाखवू नका की थोडंसं कुठेतरी आम्हाला वेदना होते. एकतर ह्या वेदना चालू आहे, रात्रभर झोपा नाही, जेवण वेळेवर नाही, त्यातून ह्या वेदना आम्हाला देऊ नका. एवढी मात्र मी तुम्हाला विनंती करतो. थांबतो या ठिकाणी. सर्वांना क्रांतिकारी जय लवकर.